Amen, amen. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे किती छान ना. Amen. Mary Magdalene, मरिया मगदालिया, her alignment that rewrites destiny. तिने जे जुळवून घेतलं त्यातून तिची कथा परत लिहिली गेली. Amen. आमेन. Mary Magdalene, मरिया मगदालिया, her alignment that rewrites destiny. तिने जे जुळवून घेतलं त्यातून तिच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेची कथा रीराईट परत लिहिली गेली. And so this morning, आज या सकाळी before I talk to you about alignment, हे जुळवून घेणं जे आहे त्याविषयी मी बोलण्या अगोदर let me introduce to you a woman एका स्त्रीची ओळख मी तुम्हाला करून देतो, who proves to all of us जी आपल्याला सगळ्यांना सिद्ध करून दाखवते that alignment can rewrite any story. की जुळवून घेतलं तर कुठलीही कथा परत लिहिली जाऊ शकते. Praise God. आमेन. No matter what kind of a mess story we carry, आणि मग आपली कथा किती जरी बर्बादीकडची अगोदर असली तरी सुद्धा ती परत लिहिली जाऊ शकते. and that is made possible because of alignment. आणि ते जुळवून घेतलं तर होतं. Amen. आमेन. And so her name is Mary Magdalene, तर त्या स्त्रीचं नाव आहे मरिया मगदालिया. and before she met Jesus, ती येशूंना भेटण्या अगोदर she was not aligned with God. देवाशी तिचं काही जुळलेलं नव्हतं She was not aligned with God's people. आणि देवाच्या लोकांशी सुद्धा तिचं काही जुळलेलं नव्हतं, संबंधच नाही. The Bible tells us बायबल आपल्याला सांगतं in Luke chapter 8 verse 2, लूकचा 8वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन, from whom Jesus had cast out 7 demons, जिच्यातून येशूंनी 7 दुरात्मे काढलेले होते. that surely we know that she was in no way aligned to God. म्हणजे नक्कीच आपल्याला माहितीये की देवाशी तर तिचं जुळलेलं नव्हतंच, कारण की तिच्यातनं एवढे दुरात्मे येशूंनी काढलेले आहेत. 7 demons, 7 दुरात्मे, not one bad habit, एक वाईट व्यसन किंवा एक वाईट सवय काढली असं नाहीये, not one mistake. किंवा एक तिची चूक देवाने तिच्यातनं काढून सुधरवली असं नाहीये. No. नाही. 7 controlling forces. 7 दुरात्मे जे तिच्यावर नियंत्रण ठेवून होते ते येशूंनी तिच्यातून काढले. Her life was in utter chaos. म्हणजे तिचं जीवन अगदी गोंधळात होतं. Her nights were restless. तिच्या रात्रीच्या रात्री एकदम अशांतीनं भरलेल्या असायच्या. Maybe her name also was whispered, आणि कदाचित तिचं नावही बोललं गेलं असेल, whispered, कुजबुजलं or असेल, spoken in whispers, किंवा कुजबुजून बोललेलं असेल, because कारण people didn't want to come face to face with this lady. लोकांना या बाईच्या समोरासमोर यायची इच्छाच नव्हती. असल्या बाईच्या समोर कोणाला यायला इच्छा होणार आहे. And when the devil takes over, आणि अशा रीतीनं सैतान जेव्हा एखाद्याच्या जीवनाचा ताबा घेतो, you lose your identity. आपली ओळख जाते. And so her identity was reduced to bondage. तर तिची ओळख सुद्धा बंधनातली बाई अशी झाली. She was labeled. तिला ते शीर्षक मिळालं. You know, when you go through hard times, you are often labeled. आयुष्यात आपण कधी अवघड प्रसंगांमधनं गेलो तर लोक आपल्याला लेबल म्हणजे शीर्षक देतात. बोली भाषेत लोक आपल्याला नाव ठेवतात. And not only that, she was avoided, आणि एवढंच नाही की लोकांनी तिला टाळलं, and she was remembered for what had her in her life. आणि तिच्या जीवनामध्ये जे दुरात्मे होते त्यापैकी लोक तिची आठवण ठेवायचे की बघ भूतांनी भरलेली बाई आली Amen. असं. But see, heaven had not finished with her story. पण स्वर्गाकडून मात्र तिची जीवन कथा अजून संपलेली नव्हती. Amen. लोकांनी भले निर्णय लावले, न्याय केला, पण स्वर्गाकडून अजून कथा बाकी होती. Same with us. तसंच आहे आपलं. Our first few chapters may be very horrible, आपल्या आयुष्याचे पहिले काही अध्याय अति भयानक असू शकतात. and we all know it. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे आपला भूतकाळ काय आहे. But when you allow God to write your last chapter, पण जेव्हा तुम्ही देवाला तुमचा शेवटचा अध्याय लिहायची परवानगी देता, you get Job 42. तेव्हा इयोबाचा 42वा अध्याय आपल्याही जीवनात निर्माण होतो. Amen. आमेन. And so heaven had not finished with her. तर स्वर्गाची अजून तिच्या बरोबरची कथा संपली नव्हती. Mary had not yet met Jesus in the synagogue. आणि मरिया अजून सभागृहात येशूंना भेटली नव्हती. She did not meet him in the prayer meeting. आणि अजून मेरी जाऊन येशूंना कुठल्या प्रार्थना सभेत भेटली नव्हती. She did not meet him
in the temple. अजून मेरी जाऊन मंदिरात येशूंना भेटलेली नव्हती, तो प्रसंग अजून झाला नव्हता. But she met him in a mess. पण ती बरबादीत असताना येशूंना भेटली. In fact, Jesus met her in a mess. आणि उलट पक्षी येशू तिला तिच्या बरबादीत भेटायला आले असं म्हटलं तरी चालेल. Because she was not in a position to meet Jesus. कारण तिची अवस्थाच अशी नव्हती की ती जाऊन येशूंना भेटेल. And when Jesus met her, आणि येशू जेव्हा तिला भेटले, he did not negotiate with the demons. येशूंनी त्या भूतांशी किंवा दुरात्म्यांशी चर्चा नाही केली. He did not manage her wounds. भावतोल केला नाही दुरात्म्यांशी किंवा त्या बाईच्या जखमा मॅनेज केल्या नाहीत. He commanded freedom for her. तर आज्ञा केली की बाईला मोकळं कर. One encounter, एकच भेट, one word, एकच शब्द, one alignment, एकच जुळवणं, and 7 demons lost her address forever. आणि 7 दुरात्म्यांचा कायमचा पत्ता हरवला. कारण ती बाई त्यांचा कायमचा पत्ता होती. Praise God. आमेन. Amen. म्हणजे बेघर झाले ते 7 दुरात्मे एका क्षणात. 7 demons lost their homes. 7 दुरात्म्यांचं घर गेलं असं म्हणायला हरकत नाही. They lost their address. पत्ता गेला. कायमचा मुक्काम त्यांचा त्या बाईत होता तो गेला. Because कारण alignment always begins जुळवून घेणं नेहमी सुरू होतं when Jesus stops being an option जेव्हा येशू आपल्यासाठी पर्याय उरत नाहीत तेव्हा. and becomes our Lord and our आणि Savior. येशू जेव्हा आपला प्रभू आणि तारणारा म्हणतात, अनेक पर्यायांपैकी एक पर्याय माझा येशू आहे, इथून झालं नाही तिथून झालं नाही, इफ इट डिडंट वर्क हिअर डिडंट वर्क देयर देन आय गो टू जीसस, असं नव्हे, एकमेव माझा उपाय येशूच आहे. Praise God. And so hear this very carefully this morning. आज सकाळी सगळ्यांनी शांत मस्त खाली बसा आणि ऐका. Deliverance was not the end of Mary's story. सुटका त्या मरियेच्या कथेचा अंत नव्हता. Amen. आमेन. Because deliverance without alignment, कारण जुळवून घेतल्याशिवाय मिळालेली सुटका it produces relapse. काही कामाची नाही, मग रिलॅप्स होतो, जुने आजार परत लागू शकतात. Are you कारण getting it? जुळलेलं नाही. Alignment is very important after deliverance. सुटका मिळाली की त्या येशूंशी आपण जुळवलंही पाहिजे. Many of the people who were delivered, अनेक माणसं जी सुटका पावली they relapsed त्यांना परत ते आजार झाले, परत Why? त्या व्याधी आल्या. का? because कारण no alignment with येशूंशी God. नातं नाही बांधलं, No alignment with the church. येशूंशी जुळवून घेतलं नाही, चर्चशी नातं नाही, चर्चशी जुळवून घेतलं नाही. But deliverance with alignment, पण अशी सुटका ज्यासोबत जुळवणं आणि नातं बांधणं आहे, it produces transformation. त्यातनं रूपांतर बाहेर येतं. It की हे produces- आदमी बदल गया, Praise God. हे असं तेव्हा होतं. Amen. आमेन. And so Mary did not go back to the old crowd. तर मरिया काही तिच्या जुन्या गर्दीत परत गेली नाही. She didn't go back to her old identity. ती तिच्या जुन्या परिचयात किंवा ओळखीत परत गेली नाही. She didn't go back to her past. ती तिच्या भूतकाळात परत गेली नाही. She stayed aligned with Jesus. येशूंशी जुळवून ती राहिली. It's very important. अतिशय महत्वाचं आहे की आता येशू म्हणजे येशू. After you are blessed, तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यानंतर you need to be aligned with Jesus. तुम्ही येशूंशी जुळवून घ्यायलाच पाहिजे. After you are healed, तुम्हाला आरोग्य मिळाल्यानंतर you have to be aligned with Jesus. तुम्हाला येशूंशी जुळवून घ्यावंच लागेल. असं म्हणू नका फिर कभी तकलीफ आएगी फिर मैं जीसस के पास जाऊंगा. नहीं, हमेशा जीसस मस्ट. After you are promoted, तुम्हाला बढती मिळाल्यावर you have to be aligned with Jesus. तुम्ही येशूंशी जुळवून घ्यायला पाहिजे. कधीतरी ऑप्शन आणि पर्याय म्हणून ठेवू नका. You don't have to go back to your old crowd. मागे जायचं नाही, जुन्या गर्दीकडे, जुन्या नात्यांकडे, जुन्या लोकांकडे. नॉट अलाउड, जायचंच नाही. Because aligned means you have freed yourself from your old people. कारण जुळवून घेतलंय तुम्ही येशूंशी म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या लोकांपासून स्वतःला सोडवलंय. What did Mary Magdalene do? मरिया मगदाल यांनी काय केलं? She followed Jesus. ती येशूंच्या मागे चालायलाच लागली. Others followed the miracles of Jesus. बाकीचे लोक येशूंच्या चमत्कारांमागे चालत होते. ही She बाई followed the person of ती Jesus. येशू नावाच्या व्यक्ती मागे चालायला लागली. चमत्कारांमागे बाकीचे लोक चालायला लागले. Amen. आमेन. Like in John 6, everybody followed Jesus for the miracles. जसं योहानाचा 6वा अध्याय सगळेच येशूंच्या मागे चमत्कारांसाठी चालायला लागले की हे चमत्कार करतात, आम्हाला चमत्कार हवेच आहेत तर चला. But she stayed when crowds left. पण जेव्हा गर्दी निघून गेली ही बाई मात्र राहिली. She stood when when the disciples also ran away. येशूंचे शिष्य जेव्हा पळून गेले तेव्हाही ती मात्र राहिली. She was the only lady standing with Jesus. ती एकटी बाई येशूंसोबत तिथे उभी राहिली.
ज्या शिष्यही पळून गेले. Why? का? Alignment with Jesus. असं जुळवून घेतलं होतं तिने येशूंशी, असं नातं मानलं होतं ना घट्ट. And even when the cross appeared, आणि जेव्हा वधस्तंभ ही चित्रात आला, Mary was there. मरिया मगदलिया तिथे होती. Amen. आमेन. When the tomb was sealed, जेव्हा त्या कबरेवर शिक्कामोर्तब सरकारचं झालं, Mary stayed there. मरिया तिथेच थांबली. Why? का? Alignment with Jesus. जुळले, असं जुळलं होतं ना की येशूंशिवाय माझं पान हलत नाही. मुझे जीसस हमेशा लगते ही है. Others came, बाकीचे आले, others left, गेले, but Mary remained aligned. मरिया मात्र येशूंशी नातं बांधून जुळवून तिथंच राहिली Amen. किंवा तिथेच राहिली. See, alignment stays when logic says leave. जेव्हा तर्क म्हणतो किंवा तर्क वितर्क जेव्हा म्हणतात सोड आता, सोडून दे आता, काय राहिलंय सोड आता, तेव्हा ते जुळवणं आणि नातं म्हणतं सोडायचं नाही. Her heart was knit with Jesus. तिचं हृदय येशूंशी विणलं गेलं. She stayed aligned with Jesus till the येशूंशी very जुळवून end. अखेरीपर्यंत ती बाई राहिली, बाई. And she heard things that others missed. आणि अशा गोष्टी तिने ऐकून घेतल्या ज्या इतरांनी मात्र ऐकल्या नाहीत. संधी होती तरी सुद्धा ऐकल्या नाहीत. Amen. आमेन. Praise God. संधी असूनही इतरांनी जे ऐकलं नाही ते या बाईनी ऐकलं. Yes. संधी साधली, चीज केलं. The first lady to see the resurrected Jesus, the first lady to hear the first few words of Jesus. पहिली बाई पुनरुत्थित येशूंना पाहणारी, पहिली बाई येशूंचे ते पहिले शब्द ऐकणारी. You will hear what others miss if you are aligned with Jesus. तुम्ही जर always. येशूंशी जुळवून घेतला आणि नात्यात आलात तर बाकीच्यांकडनं जे राहून जात आहे ते सगळं तुम्हाला मात्र ऐकू येईल येशूंच्या मुखे. Praise God. आमेन. बाकीचे असतील इकडे चाल, तिकडे चाल, ये कर, वो कर, पण तुम्ही ऐकाल. Jesus turned around and called Mary. मग येशू वळले आणि येशूंनी हाक मारली, मेरी. He didn't give a sermon. तिला काही प्रवचन दिलं नाही येशूंनी, He just said Mary. फक्त हाक मारली, मरिया. He didn't give her a prophecy. तिला भविष्यवाणी सुद्धा दिली नाही. He just called her name. तिचं नाव, फक्त नावाने हाक मारली. That is alignment. त्यालाच म्हणतात जुळवून घेणं. Amen. आमेन. And the woman was once defined by demons, आणि जी बाई एकेकाळी या बाई भूत आणि दुरात्मेत अशी ओळखली जायची, became the first witness of the resurrection of Jesus. ती पहिली साक्षीदारीण झाली येशूंच्या पुनरुत्थानाची. हालेलुया. He hid from others, he revealed himself to Mary. इतरांपासून येशूंनी स्वतःला लपवलं, पण स्वतःच येशूंनी मरियेला प्रगट केलं. Praise God. आमेन. Amen. आमेन. Why? का? Because कारण God does not assign based on your background. देव तुमच्या पार्श्वभूमीवर अवलंबून तुमच्याशी नाती बांधायला येत नाही कि तू कौन से खानदान का है, तेरे फैमिली में कोई पास्टर था क्या. नो. He assigns himself based on your alignment with him. येशूंशी तुम्ही किती जुळवून घेता, किती मोठं नातं बांधता, त्यावर येशू तुम्हाला तुमची कामगिरी देतील. You have to meet him every day. तुम्हाला येशूंना रोज भेटावंच लागेल. देयर इज नो ऑप्शन लेफ्ट. There won't be much talk, it will just be Peter. तुम्हाला येशूंशी रोज बोलावं लागेल. त्या भेटीत कदाचित जास्त चर्चा होणार नाही, पण एक हाक जरूर येईल की पीटर. And that is enough for me. मला तेवढं बास आहे. मुझे नाम लेके बुला रहा उसके लहू से धोने को. I don't want prophecy from him. मला भविष्यवाणी नकोच I don't आहे. want to know my future मला माझं from him. भविष्य जाणून घ्यायचंच नाहीये. If he just says Peter, जर फक्त त्यांनी मला हाक मारली, पीटर, that tells the whole story. त्यातनं माझी संपूर्ण कथा सांगितली जाते. Amen. आमेन. And so Mary Magdalene teaches us this thing. तर मरिया मगदलिया आपल्याला ही गोष्ट शिकवते. Alignment turns shame into a testimony. येशूंशी जुळवून घेतलं की लज्जा आणि अपमान साक्षीत बदलतात. You will never be put to shame if you are aligned with Jesus. जर तुम्ही येशूंशी जमवून घेतलं तर तुम्ही लज्जित कधी होणारच नाही. And alignment positions broken people for divine revelation. आणि येशूंशी जमवून घेतलं की तुटलेली माणसं दैवी प्रगटीकरणासाठी तयार होतात. Alignment makes the overlooked a messenger of God. आणि येशूंशी जुळवून घेतलं की ज्या माणसांकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्या माणसांना येशू स्वतःचे निरोपे म्हणून पाठवतात. Peter, James, John, everybody opened their ears for the message of Mary पेत्र, Magdalene. योहान, याकोब या सर्वांनी मरिया मगदलियाच्या त्या संदेशासाठी आपले कान उघडले. Why? का? She was aligned to Jesus. कारण तिचं असं जुळलं होतं ना येशूंशी, असं नातं होतं ना तिचं येशूंशी. Many people are aligned through the Instagram, through the Facebook,
to the whole crowd. अनेक लोक मात्र सोशल मीडियाद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे लोकांशी जुळवून घेतात. What is the use? काय फायदा आहे लोकांच्या गर्दीशी तुम्ही या सगळ्या सोशल मीडियातनं जुळवायला पाहताय. I want Jesus to tell Peter, माझी इच्छा आहे येशूंनी मला हाक मारावी. पीटर, बस. if God can take a woman जर देव एखाद्या बाईला घेऊ शकतो, who was बाईला, once possessed, जी बाई एकेकाळी सैतानग्रस्त होती, and entrust her the most important aspect of his life, the resurrection truth, आणि तिच्या हातामध्ये येशूच्या स्वतःच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पैलू पुनरुत्थानाचा देऊ शकतात आणि म्हणू शकतात की तू जाऊन सांग. then hear this very clearly this morning. सगळ्यांनी आज सकाळी कान उघडून हे नीट ऐका. Your past does not qualify you. तुझा भूतकाळ तुला शिक्षित करत नाही. Your past does not qualify you. तुझा भूतकाळ तुला शिक्षित करत नाही. तो संपला आणि गेला. Your pain does not define you. तुझ्या वेदना तुझी व्याख्या ठरवत नाही. Say, your past does not cancel your future. तुझा भूतकाळ तुझं भविष्य रद्द करत नाही. All that matters is, काय महत्वाचं आहे? who are you aligned with तू this morning? कुणाशी जुळवून ठेवलंयस? कुणाच्या नात्यात आहेस आज सकाळी? Whom did you meet this morning? आज सकाळी कुणाला भेटून आला? किससे रिश्ता बांधा है तूने? And so that brings me for this morning's message. त्यातून आज सकाळच्या उपदेशासाठी मी आलो. Because when alignment is restored, कारण येशूंशी जेव्हा जुळवणं आणि नातं बांधणं पुनर्वसित होतं, victory is surely released. विजय नेहमी येणारच. It has to come. विजय आलाच पाहिजे. येशूंशी जुळवून घेतलं आपण. And so We are in here, relationship with Jesus. येशूंच्या नात्यात आहोत आपण. and so here we see an alignment तर इथे आपल्याला ते जुळवणं दिसतं. that showed us of a broken woman त्यातून आपल्याला एका तुटलेल्या बाईविषयी पाहायला मिळतं, who became a first witness of the resurrection of Jesus. जी येशूंच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षीदारीण झाली. That's why Jesus said in Luke 7:47, म्हणून लूक 7:47 मध्ये येशू म्हणाले, she loved much. तिने खूप प्रेम केलं. She loved much. तिने खूप प्रेम केलंय. See? And that is where तिथे you see Jesus has no anger with such people. अशा लोकांवरती येशू चिडत नाहीत असं तुमच्या लक्षात येतं. The one who loves him most. की जो कोणी येशूंवर खूप प्रेम करेल, Jesus cannot be angry with them येशू for long. त्यांच्यावर चिडूच शकत नाही. ते येशूंवर खूप प्रेम नाही, खूप प्रेम करतील. That's why don't question why special favor to David. आणि म्हणून विचारू नका हा प्रश्न की दाविदाला एवढा सारा भरमसाठ अनुग्रहण कृपा देवानी का दिली. त्याचं प्रेम पाहिलं का देवावरचं? Amen. तो किती देवाच्या प्रेमात होता ते वाचलंय. Jesus told Mary Magdalene येशू मरिया मगदलिनीला म्हणाले in John 20:17, योहान 20:17, go to my brethren माझ्या बंधुजनांकडे जा and say to them, आणि त्यांना जाऊन सांग, you are my messenger, go to them. तू माझी उपदेश करणारी आज होत आहे. जा त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांग. Praise God. आमेन. Say, she did not come to Jesus polished. ती काय येशूंकडे पॉलिश्ड आणि अप टू डेट वगैरे आली नव्हती. She did not come to Jesus with a perfect heart, आणि ती काय येशूंकडे परिपूर्ण हृदय घेऊन सुद्धा आलेली a नव्हती. perfect life, किंवा परिपूर्ण जीवन, परिपूर्ण हृदय, अप टू डेट, पॉलिश्ड, वेल मॅनर्ड, a strong believer. अगदी खंबीर बिलीवर, विश्वासू. नो, No, she was brought possessed. तिला येशूंसमोर आणण्यात आलं जेव्हा तिच्या अंगात सैतान आला होता तेव्हा. Broken, rejected, तुटलेली, despised. फुटलेली, नाकारलेली. 7 demons. 7 दुरात्मे जिला लागलेत. Not 1, 2, but 1, 7. 2 नाही, 7 दुरात्मे. A life was in chaos. तिचं जीवन गोंधळात, बरबादीत. Amen. आमेन. Her society had written her off. तिच्या समाजाने तिला वाईट टाकली. But पण when heaven started aligning with her, स्वर्गाने जेव्हा तिच्याशी जुळवून घ्यायला सुरुवात केली and it started with deliverance, आणि सुटकेनं, तिच्या सुटकेनं सुरुवात झाली, then she said, मग ती म्हणाली, I will never leave Jesus. मी परत येशूंना कधी आता सोडणार नाहीये. येशू पाया, मैंने सब पाया, मैं कभी जीसस को नहीं छोड़ेगी. She never went back to the old world. कधी जुन्या जगात गेली नाही. जो You- छुटा वो छुटा. You will always find her with Jesus. आणि तुम्ही नेहमी तिला येशूं सोबतच तुम्हाला ती सापडणार. तुम्हाला नेहमी ती येशूंच्या सोबतच दिसणार. कुठेतरी येशूंच्या मागे, येशूंच्या पुढे, येशूंच्या पायाशी, येशूंच्या शेजारी. But Jesus, Jesus, all the way Jesus. Amen. Amen. Because Bible says in Matthew 27:55, कारण की मत्तई 27 त्यातलं 55 वचन म्हणतं, and many women followed him, ministering to him
अनेक बायका त्याच्या मागे त्याची सेवा करत चालल्या. And so when crowds disappeared, Mary was there. तर जेव्हा किंवा लोकांची गर्दी निघून जायची, मरिया मात्र असायची. When the miracle slowed down, Mary was there. जेव्हा चमत्कार थोडेसे मंदावलेले असायचे, तेव्हा पण मरिया तिथे असायची. When pressure increased, जेव्हा किंवा दबाव वाढायचा, Mary stayed. तेव्हा मरिया तिथे असायची. Then came the cross. आणि मग आला वधस्तंभ. You still see the strong alignment at the cross. तरी त्या वधस्तंभापाशी सुद्धा तुम्ही मरियेचं येशूंशी असलेलं घनिष्ठ नातं पाहता. Everybody fled. सगळे पळून गेले. The so-called apostles fled. सो कॉल्ड प्रेषित पण गेले. So Bible says बायबल म्हणतं in John 19:25, योहान 19:25 now there stood by the cross of Jesus his mother and also Mary Magdalene. योहानाचा 19वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन आपल्याला सांगतं की येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई आणि त्याच्या आईची बहीण बायको मरिया, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदालिया. Praise God. मरिया मगदालिया या उभ्या होत्या. So let this sink in deep. तर हे थोडंसं आपल्या हृदयात जरा रुजवा. Peter denied him. पेत्राने येशूंना The नाकारलं. disciples ran. येशूंचे शिष्य The पळून गेले. men hid. पुरुष लपले, But Mary stood पण मरिया उभी राहिली, aligned. अगदी जुळलेली नात्यात. Praise God. आमेन. Alignment will always place you where others are afraid to stand. येशूंशी जर तुम्ही जुळवून घेतलं ना, तर तुम्ही नेहमी अशा जागी येऊन उभे राहाल की जिथे बाकीची माणसं यायलाही घाबरतात. And so when alignment is real, असं जुळवणं आणि नातं जेव्हा खरं असतं, fear loses its voice. भीतीची वाणी, भीतीचा आवाज तिथे संपतो. A person who is aligned with Jesus, ज्या माणसाचं येशूंशी जुळलंय, he will never fear anything on this तो earth. कशालाही या जगात घाबरत नाही. She watched the nails being driven on his hand. तिनं पाहिलं उभं राहून येशूंच्या हातात जेव्हा ते खिळे भोसकत होते, ठोकत होते, She could see it. बघत होती ती उभी राहून तिथे येशूंच्या हातात कसे खिळे ठोकतायत. She said, I will never leave this place. ती म्हणली जागा मी कधी सोडणार नाही. I want to see how many nails they are putting on मला his hand. बघायचंय येशूंच्या हातात किती खिळे ठोकतायत ते. I won't leave this place. मी नाही सोडणार ही जागा. She heard him cry. आणि ती ऐकत होती येशू रडतायत. She saw the blood. तिने रक्त वाहताना पाहिलं, Yet she did not move. तरी हल्ली नाही. I will not move. मी नाही ही जागा सोडणार आहे. I'm aligned to him. मी जुळलेली नात्यात आहे, वन्स इन ऑलवेज इन. I'm like a woman of Sati. आणि मी त्या सती जाणारी स्त्री असते तशी आहे. मी सती जाणाऱ्या बाया असतात ना भारतात, तशी आहे ती. Attached to Jesus. एवढं घनिष्ठ नातं मी नाही सोडणार. Bible says in John 20 verse 11, योहान 20वा अध्याय 11वं वचन बायबल म्हणतं, Mary stood outside the tomb crying. मरिया थडग्याजवळ रडत उभी राहिली. See, it only थडग्याजवळ speaks रडत. about Mary Magdalene. फक्त मरिया मगदालिया, फक्त 30 येशूंच्या थडग्याजवळ रडत उभी राहिली. And you say, why I'm not blessed? Why I'm not आणि delivered? तुम्ही लोक म्हणता मला का आशीर्वाद मिळत नाहीत, मला का सुटका मिळत नाही. Are you attached to him? एवढा संबंध आहे का तुमचा येशूंशी? Are you एवढं प्रेम aligned to आहे? him? एवढं जुळवून घेतलंय, एवढे नात्यात आहात, एवढं प्रेम करता तुम्ही येशूंशी? Others came and left. बाकीचे आले आणि गेले. Peter inspected everything and left. पेत्राने सुद्धा सगळी चौकशी केली, तपासणी केली, मॅनेजमेंट केली, गेला. He said, I don't want to see the nails driven on his hands. मला नाही बघायचं बाबा येशूंच्या हातात ते खिळे ठोकताना वगैरे. John looked and left, योहानानी पण पाहिलं, गेला. but Mary stayed. मरिया थांबली. Because Peter, James and John, they were relying on their logic. कारण पेत्र, योहान, याकोब हे सगळे आपल्या तर्कवितर्कांवर जगत होते. Why this is happening to the की Messiah? असं का होतंय पण, मसीहाच्या जीवनात असं का होतंय पण, असं कसं झालं पण. But alignment, पण जुळणं, it stays even when logic says leave the place. तर्क जरी म्हटला की ही जागा सोडून आता निघून जा, यात काही दम राहिलेला नाही, तरी राहतं जर जुळलेलं असेल आणि नात्यात असेल तर. Like a wife stays next to a husband. जसे एखादी सदाचारी बायको नेहमी आपल्या नवऱ्याच्या बाजूनेच उभी राहते. The husband is sick, he is dying, he is in the hospital. नवरा आजारी आहे, मरायला टेकलाय, दवाखान्यात भरती आहे. Others come and others go. बाकीचे येतात, भेटतात, जातात, She stays there. पण ती राहते त्या नवऱ्याजवळ. That is alignment. त्याला म्हणतात That is नातं. covenant त्याला relationship. म्हणतात करारी नातं. Amen. बघायला नाही, कायमचे तिथे बसायला आणि उभे राहायला या. Alignment always lingers where answers seem even absent at times. आणि कधी कधी जिथे उत्तर आपल्याला गैरहजर वाटतात, अशाही जागी जर जुळलेला असेल तर तो माणूस थांबतो. I don't understand anything. की मला आत्ताला ना काही समजत नाही काय चाललंय. Why is the Messiah dying? का हा मसीहा असा मरतोय मला काही कळत नाहीये. But since I'm aligned to him, पण माझं मसीहाशी नातं लागलंय,
Logic does not give me any reason, तर्क मला काही कारण देऊ शकत नाही. but I will stay there मी तिथे थांबणार because I'm aligned to कारण Him. माझं त्यांच्याशी He जुळलंय. saved me. त्याने मला He थांबलंय. drove 7 demons from me. 7 दुरात्मे त्याने माझ्यातनं काढलेले आहेत. माझं त्याच्याशी नातं आहे. She came looking for Jesus. येशूंना शोधत आली ती. आपल्यातनं देवानी काय काय काढलंय. Say, आजार काढलेत, त्रास काढलेत. in John 20:15, योहान 20:15 she saw a man there तिथं तिने एक माणूस पाहिला. and she said, ती म्हणाली, Sir, if you have taken him away, tell me where you laid him. रडत रडत म्हणते, तुम्ही जर त्याला नेलं असेल तर मला सांगा ना कुठे ठेवलंय त्याला. दादा त्याला कुठे ठेवलंय सांगा ना. That means she didn't even realize the meaning of this death. याचा अर्थ तिला या मृत्यूचा अर्थही कळलेला नव्हता. She didn't even know resurrection. याचा अर्थ तिला पुनरुत्थान सुद्धा माहित नव्हतं. She said, where you have laid his dead body. कारण ती म्हणाली, दादा त्याचा मृतदेह तुम्ही कुठे ठेवलाय मला सांगा ना. But what are you going to do with the dead body? अगं पण त्याच्या प्रेताबरोबर तू काय करणार आहेस. I will do anything because I'm aligned to him. मी काही करीन. मी त्यांच्या नात्यात आहे. माझं त्यांच्याशी जुळलेलं आहे. मला दाखवा त्यांचं प्रेत कुठे आहे. She was not looking for a resurrection theology. ती काय पुनरुत्थानाच्या ईश्वरी ज्ञानाकडे बघत नव्हती. She was looking for his body त्याचं शरीर शोधत होती की मृतदेह कुठे आहे येशूंचा. because alignment hears what others miss. कारण की येशूंशीच आपण असं जुळवून घेतलं तर ते जुळवणं असं काहीतरी आपल्याला ऐकू देतं जे बाकीच्यांना ऐकूच येत नाही कान उघडे असून सुद्धा. And Jesus saw this. आणि येशूंनी हे पाहिलं. That's why he said, म्हणून येशू म्हणाले, Mary, मेरी. one word. एकच शब्द, मेरी. Her spiritual hearing sharpened. आध्यात्मिक ऐकणे तिचे धारधार झाले, तीक्ष्ण झाले. You will always hear what you love to hear. तुम्हाला जे ऐकायला आवडणार असेल, ज्या ऐकायच्या तुम्ही प्रेमात असाल तेच तुम्हाला ऐकू येणार आहे. Amen. नकारात्मकच ऐकायला आवडत असेल तर नन्नाचे पाडेच तुझ्या कानात वाजणार आहेत. And what did she say? आणि ती काय म्हणाली, Rabboni. रबोनी. Rabboni means teacher. म्हणजे गुरु, शिक्षक. I am your disciple, you are still my teacher. मी अजूनही तुमची शिष्य आहे, तुम्ही माझे शिक्षक आहात. Because alignment always produces a mission, कारण जुळवून घेतलं की त्यातनं मिशन आणि कामगिरी बाहेर a पडते. commission. त्यातनं कमिशन आणि मिनिस्ट्र्या बाहेर पडतात. Not just looking what I get from it. फक्त हे नाही की मला येशूंकडनं काय मिळतं तेच मला बघायचं, आज सुटका पाहिजे, आज पैसा पाहिजे, No. आज बरं व्हायचंय. नो. Alignment says, जुळवून घेणं, you are my teacher. जुळवून घेणं नात्यात असणं म्हणतं तुम्ही माझे शिक्षक आहात. Tell me what to do. सांगा मला मी काय करू. And so Jesus said, ते येशू म्हणाले, okay, ठीक आहे. if your alignment means commission, जर जुळवून घेणं तुझं एवढं आहे की ज्याचा अर्थ होतो काम किंवा कमिशन, go to my brethren and tell them. तर आता मर्या तू जा आणि बंधुजनांना सांग. Praise God. जा तू बंधुजनांना ही बातमी दे. Amen. आमेन. First घनिष्ठ messenger. नातं बांधल्याने मिनिस्ट्री बाहेर पड़ते बेटा. मिनिस्ट्री ऐसे खड़े नहीं रहती. कॉलिंग वो इंसान पर, वो इंसान का जीसस से जितना नजदीक का नाता है उससे मिनिस्ट्री पैदा होती है. That's why Paul said that I may know him and the power of his resurrection. म्हणून पॉल म्हणाला की मी त्याला ओळखावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य ओळखावे. That is alignment. त्याला म्हणतात घनिष्ठ नातं. And alignment gives you access to resurrection faith. आणि ते घट्ट जुळवून घेणं तुला पुनरुत्थित विश्वासाकडे प्रवेश देतं. Amen. आमेन. Alignment makes you a carrier of God's gospel. असं जर जुळवून घेतलं आपण येशूंशी तर देवाच्या शुभवर्तमानाची कामगिरी तुला मिळते. You become the carrier of the gospel if you are aligned to Jesus. जर येशूंशी तुमचं असं एवढं पक्क जुळलेलं असेल तर येशूंचं शुभवर्तमान गाजवायला येशू तुलाच वापरतात. He says, take this gospel, आणि म्हणतात घे हे शुभवर्तमान preach the message, आणि जा जाऊन सांग. because you are aligned to me. कारण तुझं माझ्याशी जुळलंय. Without alignment, he will never send you. जुळलेलं नसेल तर येशू तुला कधी पाठवणार पण नाही. कारण येशू म्हणतील ये मेरे साथ रिश्ते में ही नहीं है. Now, she did not preach because she was trained. आता तिला प्रशिक्षण होतं म्हणून तिने उपदेश केला नाहीये. She preached because she had an encounter with Jesus. तिने उपदेश केला कारण तिला येशूंचं दर्शन झालं. So Mary today represents a generation. आज मरिया एका पिढीचं प्रतिकात्मक रूप आहे. That God is restoring today in the church. की देव जे आज चर्च मध्ये परत पुनर्वसित करतोय. Broken people will stay with Jesus. तुटलेली माणसं येशूंसोबत कायम राहतात आणि राहतील. तो टूटना तो पडेगा ही. और वो Only- अगर तुझे तोड़ रहा है
तो भले तोडे. Only broken people will stay with Jesus. कारण तुटलेली माणसंच येशूंसोबत कायमची राहतात. हे अख्ख्या माणसांचं काम नाही. Rejected ones will be aligned to Jesus. नाकारलेली माणसंच येशूंशी जुळवून घेतात की मला सगळ्यांनी नाकारलंय पण येशूंनी मला स्वीकारलंय. मॅटर एंड्स देअर. Amen. आमेन. And so Jesus says, तर येशू म्हणतात my deepest revelation will be to those people who will stay with me. माझं खोल प्रगटीकरण अशा लोकांना मिळेल की जे लोक माझ्या सोबत राहतील. Like Mary Magdalene. जसं मरिया मगदलिया राहिली. Amen. आमेन. So you will not be defined by what you have. तर तुझ्याकडे काय आहे यावरनं तुझी ओळख ठरत नाही. You will not be defined by what had you. आणि कशाने तुला धरलं होतं, काय तुझ्याकडे होतं त्याने तुझी व्याख्या You ठरली. will be defined by with whom you are aligned to. पण आज तू कोणाशी From जुळवून today. घेतलंयस त्यावरनं तुझी व्याख्या ठरेल की तू कोण आहेस, तू काय आहेस आणि किती पाण्यात आहेस. After I came to Jesus, मी येशूंकडे आल्यानंतर I aligned myself with him. मी जुळवून घेतलं. येशूंच्या नात्यात गेलोय मी. I came very close to him. फार जवळ गेलोय मी येशूंच्या. And that's why he said, take this gospel to the म्हणून येशू world. म्हणाले मला की घे शुभवर्तमान आणि सांग जगाला. Preach the gospel to everyone. जा जाऊन सगळ्यांना शुभवर्तमान गाजव. Not because I went to Bible college, not because I was trained in the gospel. मी बायबल कॉलेजला गेलो म्हणून नाही, शुभवर्तमान कसं सांगायचं याचं ट्रेनिंग मला मिळालं होतं म्हणून नाही, पण त्याच्याशी मी नातं एवढं जवळचं बांधलं म्हणून तो मला म्हणाला घे ही मिनिस्ट्री आणि कर माझं काम. Praise God. Those who had dwelt in the darkness जे अंधारात राहिलेले आहेत have the right to speak. त्यांना हक्क है बोलायचा. उनका हक है क्योंकि वो अंधेरे में रह के आए हैं. Amen. आमेन. And those who stayed in darkness आणि जे अंधारात राहिले will hear you speak light. ते तुमचं ऐकणार. तुम्ही प्रकाश बोलत असताना तुमचं ऐकणार. Those people who mocked your past ज्यांनी तुमच्या भूतकाळाची मस्करी केली will hear you announce the resurrection of Jesus. तेही तुमचं ऐकणार तुम्ही येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान गाजवत असताना. Because when alignment is real, कारण जुळणं आणि नातं जेव्हा खरं असतं even a former demonic तेव्हा पूर्वी जो सैतानग्रस्त आणि अंगात येणारा होता can become a divine preacher. तोही दैवी उपदेशक बनू शकतो. की जो पूर्वी सैतानाने दुरात्म्याने भरलेला अंगात येणारा तोही उपदेशक बनू शकतो. May your alignment speak louder than your past failures. येशूंशी तुझं जे नातं आणि जे जुळवणं झालंय ते जोरात बोलू दे. तुझ्या पूर्वीच्या अपयशांपेक्षाही जास्त जोरात. May your alignment speak louder than your past history. तुझं येशूंशी जे नातं बांधलं गेलंय ते तुझ्या भूतकाळातल्या इतिहासापेक्षा जोरात बोलू दे. Alignment will wipe away your past. जुळवून घेतलं तर तुझा भूतकाळ तो पुसून टाकेल. आमेन. Alignment has the power to wipe away your past. त्या जुळवून घेण्यात आणि नात्यात सामर्थ्य आहे तुझा भूतकाळ पुसून टाकायचं. May your devotion outrun even your labels. तुझी भक्ती तुझ्या टायटलच्या पुढे ने. मी पास्टर आहे म्हणून मी हे करत नाही. नाही, मी पास्टर आहे म्हणून सगळं करतो. And not only that, आणि एवढंच नाही, people must have kept you names. लोकांनी तुला नावं ठेवली असतील. लोकांना कामच काय हो. But when you are devoted to him, पण जेव्हा तुम्ही येशूंशी इतके करारी आणि भक्तिमान असता past will be forgotten. भूतकाळ विसरला जाईल. भूल जाएगा तू पहले क्या था और कौन था. I- भूल गई मैं पहले मैं क्या और कौन थी. I pray that you may hear him call your name. मी तर प्रार्थनाच करतो येशूंनी तुला हाक मारलेली तुला ऐकू यावी. Instead of running to prophets, run to Jesus. संदेष्टांकडे असे धावता वेळे येऊन येशूंकडे धावा. There are 1,000 messages. 1000 उपदेश आहेत. Is nothing compared to one word. Jesus says, Peter. 1000 उपदेश सुद्धा अगदी फिके पडतात. एक जर शब्द येशूनी बोलला पीटर म्हणून तर त्याच्या समोर. I want that. मला ते हवंय की एकदा बस माझं नाव घे, एकदा बस मला हाक मार, एक शब्द माझ्याशी बोल. मला 1000 प्रवचन सुद्धा नको. I don't want anything else. काही नको मला. आणि Seek first the kingdom of God and his righteousness. पहिले देवाचं राज्य आणि त्यातील Everything will be added. बाकी सगळ्या गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेलच हो. See, alignment is not history. आणि जुळवून घेणं काही इतिहास नाही.
Alignment is daily life living in the right order जुळवून in the घेणं presence of Jesus. जुळवून घेणं म्हणजे रोजचं जीवन येशूंच्या सहवासात जगणं. डेली रोजची दिनचर्या जी आहे त्याच्यात येशूंना घेणं. Amen. Amen. Alignment should come before your activity. आणि तुम्ही जी काही कृती करता, जे काही कार्य करता त्याच्या अगोदर हे करा. Alignment should come before you go to work. तुम्ही कामाला जाण्या अगोदर, काम करण्या अगोदर येशूंशी पहिले नातं बांधा, जुळवून घ्या, मग बाहेर पडा. I told you every morning, me and my twin brother, we used to pray, get aligned with God, and then go to work मी तुम्हाला every day. सांगितलं, मी आणि माझा जुळा भाऊ एकेकाळी एकत्र एका कंपनीत कामाला असताना रोज सकाळी उठायचो, गुडघे टेकायचो, पहिली प्रार्थना करायचो, मग कामाला जायचो. Amen. दिस इज रेअर नाउ डेज. दॅट्स व्हाय आय एम टेलिंग यू. अलीकडे तुरळक आहे. Every morning. रोज सकाळी नित्य नियमाने रोज सकाळी. And so before you work even for God, तर देवासाठी सुद्धा मिनिस्ट्री आणि कामं करण्याआधी you must be aligned with God. देवाशी पहिलं जुळवून घ्या. ज्या देवाविषयी एवढं बोलतोय त्या देवाशी नातं बांध. No alignment, no ministry. नातं नाही, जुळत नाही, सेवा नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. Amen. We often want to move very fast, पण आपल्याला घाईघाईनं पुढे जायला आवडतं ना. दिस वर्ल्ड इज बिकम व्हेरी फास्ट. but God wants us to move right. पण देवाची इच्छा आहे नो फास्ट. बरोबर चाल. घाईघाईने बिगी चालू नको. बरोबर चाल. It's like preparing yourself for a long drive. हे असं आहे ना की एखाद्या लॉंग ड्राईव्ह साठी आपण स्वतःला तयार केलं की आज मी लंबा किधर तुम्ही जा रहा हूं गाडी में. Before you head on to Mumbai, आणि मुंबईला जाण्या अगोदर you don't just fill the tank. तुम्ही टँक भरता एवढं नाही. In our days, we used to align the wheels also. आमच्या काळी आम्ही टायर पण अलाइन करायचो. मुंबईला जरी जायचं असेल तरी गाडीचे टायर अलाइन करायचो. मग Yes. तेल पाणी आणि पेट्रोल पाणी वगैरे. You know, those times we had cycles, we had bicycles, we had to align the wheel आणि every time त्या काळामध्ये सायकली होत्या. त्या सायकलीचं चाक सुद्धा नेहमी अलाइन करायला लागायचं. because they had spokes, कारण स्पोक असायचे ना त्या चाकाला. and we used to align the wheel. आणि मग ते चाक अलाइन करायचं. Then it used to move properly. मग ते नीट चालायचं. नाही तर जाना है सीधा, वो जा रहा है टेढ़ा. Because misalignment wheels can still move, कारण जर जुळवून घेतलं नसेल, अलाइनमेंट केली नसेल तरी ते चाक पुढे जाईल. नाही but असं नाही. the tires will wear off soon. पण मग ते टायर लवकर खराब होणार आहे आणि ज्या दिशेने जायचं त्या दिशेने You जाणार will go नाही. somewhere else. मी म्हटलं तसं की जाना है सीधा, वो जा रहा है टेढ़ा. उसकी अलाइनमेंट ही गलत है. You have fuel, you have everything. मग हे सगळं पेट्रोल भरलं, ऑइल टाकलं, सगळं केलं You may reach the destination, आणि कदाचित तुम्ही पोचाल सुद्धा तुमच्या मुंबईला. but after 40 years, पण 40 वर्षांनी घुम घुम के. Israel had a disaligned wheel. तसं इस्रायलचं ते चाक होतं ना ते जुळलेलंच नव्हतं. That's why it took 40 years to reach the म्हणून promised land. 40 वर्ष लागली अभिवचन दत्त देशात जायला, जी नको लागायला हवी होती. And so you will arrive damaged there, delayed मग there, तुम्ही पोचाल खरे तुमच्या मुंबईला, पण असे इजा झालेले, जखमा and झालेले, completely drained. उशिरा पोचलेले, थकलेले, भागलेले. And that's what happens when we serve God without alignment. आणि देवाची सेवा जर देवाची न जुळवता केली तर असंच होतं. थकलेले, भागलेले, ऑलवेज टायर्ड. I'm so aligned with God माझं देवाशी खूप जुळलंय. that I'm just relaxing, He's working. मी आराम करतो, देव काम करतो. I म्हणजे just काय? rejoice in my life. माझ्या आयुष्यात मी आनंदी I आनंद enjoy life. आनंद आहे, आनंद Because आहे. He says, stand still and see the salvation पण of तो the मला Lord. म्हणाल शांत उभा राहा आणि मी देतो ते तारण पहा. म्हणजे Yes. काय? शांत उभा राहा, मी देतो ते तारण पहा. खोड्या काढायचे There are बंद. many people who are so stressed. अनेक लोकांवरती टेन्शन खूप आहे. And here I have 40,000 members, no stress. इथे 40,000 ची मेंबरशिप आहे माझी. कधी मला बघितलंय कपाळाला आठ्या मारून बसलेला? Amen. कधीच नाही. At least one agreed to it. हाँ, Praise एक God. इधर एक और इधर ये जोसेफ, उसका एक, ऐसा हमें ना आया. You can be busy for God मी काय म्हणतो, तुम्ही देवासाठी बिझी असाल and still be burning out. पण तरी जळलेले असाल तर मग करताय काय? You can be Huh? active in ministry तुम्ही also मिनिस्ट्रीमध्ये कृतीशील असाल and still be off course. आणि तरी सुद्धा कुठेतरी भलत्या वाकड्या दिशेला लागलेले असाल. Alignment does not make you slower. जुळवून घेऊन काही तुझी गती कमी होत नाही, It makes you sustainable. तर तुला अगदी शेवटपर्यंत चालतं ठेवते. Amen. आमेन. Think of the construction site. एखादी कन्स्ट्रक्शन साईट असते ना जिथे बिल्डिंग बांधतायत, तिचा विचार करा. Before the building comes up, बिल्डिंग उभी राहण्या अगोदर the foundation must be set straight. पाया सरळ घालतात ना, पाया Amen. पाया घालतात ना, पाया. If the foundation is crooked, आणि पायात जर वाकडा असेल, every floor will be crooked. प्रत्येक मजला वाकडाच होणार आहे. Every floor will lean like the leaning tower of Pisa. आणि प्रत्येक मजला असा वाकडा कल्लेलाच दिसणार मग तुम्हाला, लिनिंग टावर ऑफ पिझा सारखं. The higher you go, जेवढे वर जाल the more dangerous the misalignment becomes. तेवढं ते धोकादायक असणार आहे, कारण की ते जुळलेलंच नाहीये, खाली पायाच वाकडा आहे. हा वर चाललाय खरा
एक दिन ऐसे धड़ाड़ करके गिरेगा. Amen. Or just think about music. किंवा संगीत, Before the song is played, गाणं वाजवण्या अगोदर the music must be tuned. संगीत सूर पकडना पड़ता है ना, कि बाबा सी दे, ए दे, माइनर दे, मेजर दे. See? पकडते Because ना, सूर पकडते ना. an untuned instrument, कारण की जर ट्यून्ड केलेलं वाद्य नसेल, it can still make noise, ते आवाज तर करेल. but we don't want noise. बा, आपल्याला गोंगाट नकोय ना. We want harmony. आपल्याला सुरात Harmony पाहिजे. between the guitar and the organ. आपल्याला सुरात पाहिजे ना, की तो ऑर्गन, ते गिटार आणि आपला आवाज सगळं जुळावं. Amen. सुरात पाहिजे ना बेटा. If you only want noise, जर नुसताच गोंगाट हवा असेल, then I'll get a stone here and bang it on the floor. तर मी ते दगड आणतो, ती तुम्ही आपटा जमिनीवर. गोंगाट अजून चांगला येईल. आवाज कशाला मग बसवायचे आणि गसे बसवायचे. Because alignment turns noise into music. कारण जुळवून घेतलं ना, की आवाज आला, ते संगीतात बदलतं. Amen. मग ते जुळलेले सूर निघतात बाहेर. Even our bodies teach us this. आपलं शरीर सुद्धा आपल्याला असं शिकवतं. When our spine is misaligned, समजा आपला पाठीचा कणा नाहीये नीट जुळलेला, the whole body feels the pain. अख्ख्या शरीराला वेदना जाणवतात. मालूम नाही पीठ में क्या हो रहा, खड़ा रहने को Even नहीं if हो the problem is small or even if the problem is unseen. रहा. समस्या जरी छोटी आणि न दिसणारी असेल तरी असं होतं. मग Alignment, जुळवून घ्या, it gives you ease. जुळवून घ्या, म्हणजे आराम मिळतो. Amen. मिले सूर मेरा There तुम्हाला. is a flow, there is a strength. मग ते वाहतं, मग ताकद येते. Have you seen a drunkard man always walking like this? एखादा दारूच्या नशेतला माणूस पाहिलाच असेल हो. He is always walking on the side. असा He is झोकाण्यात never aligned. वो कभी सीधा चलता ही नहीं, असा टेढ़ा. Yeah, either he'll be walking like this or sideways he'll be walking नहीं like तो this. ऐसा Never aligned. एक साइड बैटरी हो. Amen. And और that's नशे why be में. filled with the Holy Spirit. म्हणून पवित्र आत्म्याने भरून जा. He will walk straight. म्हणजे सरळ तरी चाला लो. That's पवित्र आत्म्याने why भरा. I hear the Spirit of God saying, म्हणून देवाचा आत्मा मला असं म्हणताना ऐकू stop येतो, rushing into activity. की तुम्ही ना, नाही म्हणजे काम आहे, मला काम आहे, ही घाई बंद कर. God is saying, come back to alignment. ते म्हणतो जुळवून घे, नीट बस खाली. Because when alignment is right, कारण जेव्हा ते जुळवलं जातं ना नीट, work also sees the power of worship. मग त्या कामाला पण आराधनेचं सामर्थ्य दिसतं. Effort also becomes very effective. परिश्रम सुद्धा प्रभावशाली होतात. Your service becomes fruitful. आणि सेवा सफळ होते. Amen. आमेन. And that's why before you move forward, म्हणून तुम्ही पुढे जाण्या अगोदर check your alignment. थोडं तुझं देवाशी जुळलंय का ते बघ जरा. Amen. देवाशी नातं आहे का. Right alignment will give you right result. योग्य नातं मानलं तर योग्य परिणाम दिसतील. Amen. आमेन. Now Mary did not try to fix her life first. आता मरियेनं आपलं जीवन पहिलं फिक्स करायचा प्रयत्न केला नाही. She didn't say, I will work for Jesus. ती असं नाही म्हणाली, मी येशूंसाठी काम करणार आहे. People would say, first let the demon come out of you. लोक म्हणतील थांबा बाई, तुमच्यातली पहिली भूतं काढा, मग सेवा Otherwise करा. you'll be preaching not the gospel of Jesus but the gospel of the devil. नाही तर तुम्ही सैतानाचं शुभवर्तमान कुठेतरी सांगत राहाल, येशूंचं नाही. तर लोक काय म्हटले असतील, की बाई तुमच्यातली पहिली भूतं काढा, मग सेवा करा. See, she met Jesus first. ती पहिले येशूंना भेटली ना. Freedom did not come because she tried harder. तिला सुटका तिने फार प्रयत्न केले म्हणून मिळाली नाही. Freedom came because she aligned her life with Jesus. तिला सुटका का मिळाली, तिने येशूंशी जुळवून घेतलं होतं. आता येशू म्हणजे येशू. Don't try to manage your marriage life also without God. तुझा विवाह सुद्धा देवाशिवाय मॅनेज करायचा प्रयत्न करू नको. हो नाही वाला हो. Don't try to raise children without God. मुलांचं संगोपन सुद्धा देवाशिवाय करायचा प्रयत्न करू नका. Don't try to even find a job without getting aligned with God first. अहो साध्या नोकऱ्या सुद्धा येशूंशी जुळल्याशिवाय शोधू नका, कारण त्या मिळायच्याच नाहीत. Don't try to make your career without getting aligned with God. आणि देवाशी न जुळवता करिअर बनवायचा प्रयत्नही करू नका, कारण ते म्हणणार नाही. When life is not aligned, आयुष्यात जेव्हा तुझं देवाशी जुळलेलं नाही, all your effort becomes exhaustion. तुझी सगळी मेहनत अशी दमण्यात आणि थकण्यात बनते, की मैं तो थक गई. Many people are very busy because they are not aligned at all. अनेक लोक फार बिझी आहेत, खूप व्यस्त आहेत, कारण जुळलेलंच नाही देवाशी. They are restless because they are not aligned with अशांत God. बेचैन, अशांत बेचैन कपाला आठ्या, अशांत बेचैन कपाला आठ्या, कारण देवाशी नातच नाही. Amen. Busy in church, busy at work, busy चर्चमध्ये at बिझी, home. कामात बिझी, घरात बिझी, हे काम आहे, Busy in वो काम आहे, relationship. हे काम आहे, नात्यांमध्ये बिझी. But alignment brings rest with results. पण जर येशूंशी आपण जुळवून घेतलं तर परिणामांसकट आराम सुद्धा येतो. Yes. See a peaceful man, he is Ah. aligned with God. एखादा शांतीनं भरलेला माणूस बघा, समजून घ्यायचं, शाणी माणसं आपण,
की हा देवाच्या नात्यात आहे. See a powerful man, he is aligned with God. एखादा सामर्थ्यवान माणूस बघा, समजून घ्यायचं शहाणी माणसं आपण की हा देवाच्या नात्यात आहे. See a joyful man, he is aligned with God. एखादा आनंदी माणूस बघा, समजून घ्यायचं शहाणी माणसं आपण की याचं देवाशी नातं आहे. See, before God ever spoke about husband and wife, देव नवरा बायको किंवा पती पत्नी यांच्याविषयी न बोलायच्या अगदी अगोदर he first dealt with man alone. पहिलं देवाने त्या पुरुषाला हाताळला. Yes, you see that in the Garden of Eden. एकट्याला एदेन बागेत God spoke to Adam alone. देव आदामाशी एकट्याशी बोलला पहिला. He gave him identity. त्याला ओळख दिली, He gave him instructions. त्याला मार्गदर्शन दिलं, He gave him alignment. सूचना दिली, त्याला जुळवायचं नातं बांधायचं शिकवलं. Relationship before responsibility. जबाबदारी देण्या अगोदर नातं Relationship before getting a wife. आणि बायको आणण्या अगोदर नातं. देवाशी नातं. Relationship before working. काम करण्या अगोदर देवाशी नातं. मिनिस्ट्री करण्या अगोदर नातं. Alignment before assignment. की कामगिरी मिळण्या अगोदर नातं. Amen. Amen. Only after Adam was aligned with the true God त्या खऱ्या देवाशी आदामाने जुळवून घेतल्यानंतरच did God say to him, देव त्याला म्हणाला, it's not good for man to be alone. माणसाने एकटं राहणं बरं नाही. After he spoke to him, he said he should not be alone now. आदामाशी सगळं संभाषण केल्यानंतर देव त्याला म्हणाला, हा एकटा असणं बरं नाही. Then watch the wisdom of मग God. देवाचं ज्ञान पहा. God did not create the woman while Adam was awake. आणि देवाने स्त्रीला आदाम जागा असताना नाही बनवलं. He put Adam to sleep. आदामाला पहिले झोपवलं. ह्याची Why? मध्ये नको. Why? का? Because Eve did not come from Adam's opinion. कारण की हव्वा काही आदामाच्या मतांमधनं बाहेर आलेलं प्रोडक्शन नाहीये. She came from God's presence. ती देवाच्या सहवासातनं आलेली आहे. Amen. आमेन. Before she was aligned to a husband, नवऱ्याशी तिने तिचं नातं बांधण्या अगोदर she was aligned to God. देवाशी तिचं नातं बांधलेलं होतं. And that is the principle God set on this earth. हे तत्व देवाने या जगात मांडलेलं आहे. God formed her. देवाने तिला आकार दिला, घडवलं. Adam did not form her. आदामाने नाही तिला घडवलेलं. देवाने घडवलंय प्रत्येक स्त्रीला, आदामाने नाही. He just gave his rib. आदामाने फक्त एक फासळी दिली. But formation came from God. आकार देवाने दिलाय त्या बाईला. Oh, your formation, woman, is given by God. सर्व स्त्रियांनो, बायकांनो, मुलींनो, तुम्हाला घडवलंय आणि आकार दिलाय देवानी. God shaped you. देवाने तुला आकार दिलाय, तुझ्या आदामाने नाही. You had no shape. You were only a rib. तुला काही आकार नव्हता, फक्त तू फासळी होती, फासळी. Man did not make you. पुरुषाने नाही तुला निर्माण केलेलं. As much as he could do, he could just give the rib. पुरुष काय करू शकला? बस जास्तीत जास्त एक फासळी दिली त्यांनी. आकार देवाने Formation दिला. came from God. आकार देवाने दिलाय प्रत्येक बाईला. And God aligned with her. आणि देवाने तिच्याशी नातं बांधलं, जुळवलं. And after that, Bible says God brought her to him. मग बायबल म्हणतं देव तिला आदामाकडे घेऊन आला. See, the first marriage did not begin with attraction. पहिला विवाह त्या आकर्षणातनं झालेला I नाहीये. mean, who can be attracted to the rib? फासळीशी कोण आकर्षित होणार? लेट मी मॅरी दिस फासळी. हु विल से लाईक दॅट? अ मॅड मॅन ऑल्सो विल नॉट से लेट मी मॅरी अ फासळी. See, it began with alignment. जुळवणं. Two people aligned with God. दोन माणसं जी देवाच्या नात्यात आहेत ती Before they एकमेकांच्या were aligned with each other. दोन माणसं जी देवाच्या नात्यात होती, मग ती एकमेकांच्या नात्यात आली. That's why that union carried strength, आणि म्हणून त्या एकीत ताकद होती, order, एक क्रम होता, longevity. एक शिस्त, एक लांबचं जीवन होतं. More than 900 years they stayed together. 900हून जास्त वर्ष आदाम हव्वा नवरा बायको एकत्र राहिलेत. Today they 900. don't stay together for 1 year. अलीकडे एक वर्षभर सुद्धा धड चालत नाही असं People are झालंय. fed up with of one another. कंटाळून जातात एकमेकांना. वर्षभर सुद्धा धड चालत नाही. It's like, you know, you keep a dog and a cat together. हे असं आहे की कुत्रं आणि मांजर एकत्र बांधलं, They don't fight. No, keep them together. कुत्र्या आणि मांजराला एकत्र ठेवलं, They don't fight. मग ते भांडत नाहीत. Tie them together, they will fight. एकत्र बांधलं तर भांडतात. कळलं का? कुत्र्याला आणि मांजराला शेजारी शेजारी बसवा, ते भांडत नाहीत. बांधा एकमेकांशी, मग बघा किती भुंकतंय In the ते. church, they will sit together very nicely. चर्च मध्ये छान एकत्र Praise the बसतात, Lord, बाजू praise the Lord, बाजू में sister. एकदम. How are प्रेज you? द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हाउ आर यू? They will even pull the chair and all that. ब्रो, हाउ आर यू? They will pull the chair also. चेअर पण खेचणार. But after marriage, लग्नानंतर म्हणजे बसायला चेअर देणार. he sits there, she sits here. लग्नानंतर मधु इथे, चंद्र इथे. मधु इथे आणि मधु चंद्र बन इथे. का? मधु इथं बन तिथं. मधुचंद्र. मराठीत मधुबन, मधुचंद्र आहे, हिंदी में वो कुछ मुझे मालूम So नहीं. hear this prophetically this morning. भविष्यवाणीच पाहिजे ना, करतो. When मला ऐका. marriages are built on alignment, विवाह
जेव्हा असं जुळवून होतात, Not on appetite, not on lust, not on beauty. वासनेवर नाही, शारीरिक वासनेवर, सौंदर्यावर आणि भुकेवर नाही. They can endure every season. ते विवाह सगळ्या ऋतूंमध्ये टिकून They राहतात. can endure every pressure. ते विवाह सगळ्या प्रेशर खाली टिकून राहतात. They can endure any time. आणि ते विवाह कधीही टिकून राहतात, कारण ते सगळ्यातनं गेलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. That's why we are together for 40 years. म्हणून आम्ही एकत्र 40 वर्ष, फेब्रुवारी आ रहा है, 40वा वाढदिवस करायचा. 40 years. 40 years. Can you believe we are 40 years together? That too so happy without Jay. fighting. Yes, without fighting. Without fighting. Merry heart works like a medicine in both of us. God did not rush Adam into relationship. देवाने आदामाला नात्यात बांधला जायची घाई केली नाही. No, he said, first be aligned to me. Later on, you can see your. देवाला माहिती होतं गडबडी होने वाली है, Beauty इनको queen. पहले छोड़ दिया एक दूसरे के साथ. तो देव म्हणाला पहिलं माझ्याशी नातं बांधा, He says, afterwards, you can see the queen. उसके बाद राणी देख. First, you have to see me. पहिलं मला बघ. Amen. God, देव जो बाप तो म्हणतो पहिले मला भेट, See. मग बाप म्हणतो अभि कन्यादान. God did not rush Eve into marriage. देवाने हवेला पण लग्नामध्ये घाईघाईने टाकलेलं नाही. Wait, थांब थांब, I will allow you to see मी परवानगी Adam. देणारच आहे तुला आदामाला पाहिजे. First, be aligned with me. पहिलं माझ्याशी नातं बांध, पहिले मुझे देख. And only then did he say, आणि मग देव म्हणाला, now I will take you. त्याच्यानंतरच देव म्हणाला की आता मी तुला नेतो आदामाकडे. नका, स्वर्गीय बापाने पहिल्या मुलीचे केलेले कन्यादान. And so Adam said, तर आदाम म्हणाला, this is bone of my bone, अरे हे माझ्या हाडातलं हाड आहे, flesh of my flesh. माझंच मांस आहे. And that's why they stayed together. म्हणून ते एकत्र राहिले. तूच दिलेली He फासळी didn't आहे. say, तो असं नाही म्हणाला, wow. ओ वाव. No. What This a is beauty. bone of my bone, flesh of my flesh. ओ वाव, व्हॉट अ ब्युटी. नो, हे माझ्या हाडातलं हाड आहे. And so that means if you are my rib, then you stay with me. म्हणजे तुझं माझी फासळी आहे तर माझ्या सोबत राहा. असं. Because when alignment is right, कारण जेव्हा जुळवणं बरोबर असतं ना, relationship lasts, मग नाती टिकतात, the purpose flows, संकल्प वाहतात and your covenant stands strong. आणि करार बळकट उभे राहतात. Amen. हालेलुया. So Amen. those who are not married also, God is not delaying it. तर ज्यांची लग्न झालेली नाहीयेत, देव काही उशीर लावत नाही बरं का. He is saying, देव म्हणतोय first be aligned to me, then I will bring your Eve to you. पहिलं तू माझ्याशी नातं बांध, फिर तेरी हवा लेके आता मैं तेरे पास. तू मेरे पास ही नहीं आ रहा. First you align yourself to me, पहिलं तू माझ्याशी जुळव, माझ्या नात्यात ये, then I will awaken Adam for you. मग मी आदामाला जागा करीन तुझ्यासाठी, असं देव हवेलाही म्हणतो. Amen. Amen. But we say no. आपण म्हणतो नाही, No alignment with you. First alignment with my Adam. देवाशी मला नातं नाही पाहिजे, पहिले मला माझा आदाम पाहिजे. And so they stay like that. मग तसेच राहतात. मग ते सगळी सारा गोंधळ, गडबड ना का, इतना गडबड ना. Because anything that God aligns, it always stays. कारण जे काही देव त्याच्या नात्यात आणून जुळवतो ना, ते नेहमी कायम राहतं. Because He sustains that कारण alignment. त्याला पाठिंबा देवाचा असतो ना बेटा. And what begins in alignment, आणि जे जुळवून नातं बांधून सुरू होतं, it has the power to endure. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे टिकून राहायचं. एखाद्या पक्षाला कसा पाठिंबा असतो लोकांचा, तसं देवाचा पाठिंबा असतो मग त्या विवाहाला. Otherwise, every week you will hear the word divorce. नाहीतर दर आठवड्याला आपल्याला हा शब्द ऐकायला मिळेल, घटस्फोट. Amen. तो अलीकडे साधारणतः ऐकायला मिळतोच. That's why Bible says, unless the Lord builds the house, म्हणून बायबल म्हणतं, जोर प्रभू घर बांधित नाही, they who labor, जे श्रम करतायत, getting aligned to one another, एकमेकांशीच फक्त जुळवायचं बघतायत, it becomes vain. ते श्रम वाया जातायत. Amen. पहले ऊपर को, Say, फिर इधर. Mary stayed with Jesus मरिया येशूंसोबत राहिली when others left. जेव्हा बाकीचे सगळे सोडून And गेले. that same principle keeps every marriage alive. तेच तत्व प्रत्येक विवाहाला जिवंत ठेवतं. Amen. आमेन. Even for husbands, नवऱ्यांसाठी, पतींसाठी पण alignment means Jesus is not an emergency contract. जुळवून घेणं म्हणजे येशू ख्रिस्त काय तात्कालिकतेमध्ये लागणारा कॉन्ट्रॅक्ट नाहीये. No, He is your head. येशू तुझं मस्तक आहे. हालेलुया. And a man aligned with God, आणि ज्या पुरुषाचं देवाशी असं जुळलंय, he has to love his wife. त्याने आपल्या बायकोवर प्रेम केलंच पाहिजे. तो करणारच. इट गोज विदाउट सेइंग. And he is a humble आणि man. तो नम्र असणार. Amen. आमेन. He has no ego at home. त्याला अहमपणा नसणार A आहे. husband who has ego at home, as he's a problem man. ज्या नवऱ्याचा घरी अहमपणा असतो, ओ प्रॉब्लेम आहे. He repents quickly, he serves quickly. असा की जो पटकन पश्चाताप करतो, पटकन सेवा करतो. Amen. आमेन. A husband who is aligned to God is a safe place to stay with. जो नवरा देवाशी जुळवून घेणारा, देवाच्या नात्यात आहे,
तो नवरा राहायसाठी सुरक्षित स्थान आहे. Amen. Amen. He's never a threat if he's aligned to God. जर देवाशी त्याने जुळवून घेतलंय तर आपल्यासाठी तो नवरा कधीही भीती किंवा दहशत नाही. Amen. का? कारण त्याचं देवाशी जुळलेलं आहे, त्यामुळे मला भीती नाही. See, देव त्याला चालवतो. are you getting me? कळतंय का? Even wives. बायका सुद्धा Alignment means identity is not found in the husband but in Christ. देवाशी जुळवून घेणं म्हणजे काय की नवऱ्यात माझी ओळख पहिली नाही, पहिलं ख्रिस्तात माझी ओळख आहे. And a woman who is aligned with God, आणि ज्या स्त्रीचं असं देवाशी कायमचं जुळलंय she will always speak life. ती नेहमी जीवनच बोलते. She will never speak bitterness. ती कधी कडू बोलत नाही, कधी नाही. She prays more than she complains. आणि ती तक्रारी करायच्याहून जास्त प्रार्थना करते. She respects without fear. आणि न घाबरता आदर देते की ज्याला जो आदर दिला गेला पाहिजे त्याला तो आदर दिला गेला पाहिजे आणि She तेव्हा trusts तेव्हा दिला God. पाहिजे. ती देवावर विश्वास ठेवते. Beyond the emotions, तिच्या भावनांपलीकडे जाऊन देवावर विश्वास ठेवते. ते भावनिक ड्रामे करत नाही. where there is alignment in the home, आणि जिथं घरामध्ये असं जुळलेलं नातं आहे there is peace that तिथे flows. शांती असते, तिथे शांती There is वाहते, joy that तिथे flows. आनंद वाहतो. कारण सगळ्यांचं पहिलं त्या घरात येशूंशी जमलं नातं आहे. Peace that money cannot buy. अशी शांती की जी पैसा देऊन पण विकत नाही मिळत. Amen. आमेन. When both are aligned, दोघेही जेव्हा असे जुळलेले असतात arguments will automatically reduce. मग वाद आपोआप कमीच होतात. कमी 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 होतं. कमी एक दिवस असं असतं वादच होत होतच नाही. नाही. वादच होत नाही. Amen. वादच होत नाही. Forgiveness flows easily. आणि क्षमा अशी सोप्या रीतीने वाहते की क्षमा. Children feel safe in that home. मग मुलांनाही त्या घरात सुरक्षित वाटतं. God's presence fills that home. देवाचा सहवास त्या घराला भरतो. आमेन. 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 That's why Bible says train up a child in the way you want him to go. म्हणून बायबल म्हणतं ना तुमचं लेकरू तुम्हाला ज्या मार्गाने जायला हवंय त्या मार्गाचं त्याला प्रशिक्षण द्या. The way he should go. ज्या मार्गात तुम्हाला तुमचं लेकरू हवंय त्याचं त्याला ट्रेनिंग द्या. Amen. आमेन. When you are delivered, stay close to the source. तुम्हाला सुटका मिळाली की सुटका कुठून आली त्या स्त्रोताजवळ राहा. Amen. आमेन. Parents today must understand. आज माता पितांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे. Children don't just copy what we say. आणि मुलं केवळ आपण जे बोलतो त्याची नकल करत नाहीत. They observe what we align with. बघतात, मुलं बघतात की यांचं म्हणजे कशाशी जुळलेलं आहे, काय कसं नातं आहे ते बघतात. Yes, if parents are aligned with God, जर आई वडिलांचं देवाशी जुळलेलं असेल the parents don't need to teach their children prayer. तर आई वडिलांनी त्या मुलांना प्रार्थना कशी करायची ते शिकवायची गरज पडत नाही. They learn prayer naturally. ती मुलं नैसर्गिक रीतीनं प्रार्थना शिकतातच. Because they see you praying, they hear that and they pray for कारण ते themselves. तुम्हाला प्रार्थना करताना पाहतात, ऐकतात, मग ते स्वतःही प्रार्थना करायला लागतात. Some parents force their children to pray and the children don't want to pray because the parents themselves are not काही praying. माता पितांना मुलांना बळजबरी करावी लागते प्रार्थना करायची. ते काही प्रार्थना करत नाहीत का? कारण ती मुलं तुम्हाला प्रार्थना करताना कधी बघत नाहीत. Values are caught, they are not taught. बघा ही सगळी नीतिमूल्य असतात ना ती पकडायची असतात, नेहमी शिकवली गेली नाही पाहिजेत. करके दिखावतो माने. Amen. माझं हे अजून एक वाक्य पण आहे की करके दिखावतो माने. Discipline. शिस्त But पाहिजे, it should come with love. पण ते प्रेमाने आलेली शिस्त पाहिजे. Amen. आमेन. Home should become a place of light. आणि घर कसं प्रकाशाचं घर पाहिजे. Amen. आमेन. You cannot, parents should never outsource spiritual alignment to school or through church. बाकी आध्यात्मिक जुळवणं आणि आध्यात्मिक नातं आई बापांनी असं म्हणून चालणार नाही की ते चर्चवाल्यांनी शिकवू दे, ते संडे स्कूलला शिकवू दे. नाही. Don't depend on YouTube to YouTube teach वर- you alignment to God. युट्यूबवर अवलंबून राहू नका की युट्यूब माझ्या मुलांना शिकवून दे की देवाला कसं जुळून राहायचं. Your children need to see you. तुझ्या मुलांनी तुला पाहायला हवंय. You need to pray whenever there are problems. जेव्हा केव्हा समस्या असतात तुम्ही प्रार्थना करायला You हवी. need to pray when you are afraid. जेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागते प्रार्थना करायला You हवी. have to trust in God when there is pressure. जेव्हा केव्हा प्रेशर येतं प्रार्थना करायला हवी. You need to repent when you are wrong. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा पश्चाताप करून तोंडावर सॉरी यायलाच पाहिजे. You don't need to say many things. The children will automatically बऱ्याच learn गोष्टी from मग you. बोलायची गरज पडत नाही. मुलं बघून बघून शिकतात. Amen. Amen. Stay close to Jesus. That is alignment. येशूंच्या जवळ राहा, त्यालाच म्हणतात नातं आणि जुळवणं. See, that's why I speak to children also this morning. म्हणून आज सकाळी मी मुलांशी पण बोलत आहे. Daniel 1:8 says, दानिएल 1:8 म्हणतं, Daniel purposed in his heart that he would not defile himself. दानिएलने आपल्या हृदयामध्ये ठरवलं होतं की मी स्वतःला विटाळणार नाही. See, students, they face pressure to compromise their identity. अलीकडे विद्यार्थ्यांवरती प्रेशर येतं की कुठेतरी त्यांनी आपली ओळख आणि परिचय जो आहे त्यात रद्दबदल करावी. मी नाही सांगणार बाबा मी बिलीवर आहे, मी नाही सांगणार बाबा मी येशूंच्या मागे लागतो वगैरे, मी येशूंच्या मागे चालतोय. आय एम नॉट गोइंग टू टेल बाबा इन माय स्कूल
स्कूल, इन माय कॉलेज, इन माय ऑफिस दॅट आय एम अ See- फॉलोअर ऑफ जीसस. असं. I mean, you need to Pressure. choose integrity over popularity. पण मी काय म्हणतो, प्रसिद्धीच्या ऐवजी जरा सरळ जीवन निवडा, Say no सात्विक also. जीवन निवडा. Say no also when it costs you. आणि किंमत जरी मोजावी लागली तर जिथे नाही म्हणायचं तिथे नाही म्हणून मोकळा हो. Stay alone, stand alone, be alone if nobody wants to flow with you. भले वेळ आली तर एकटा उभा राहा, एकटा राहा. जरी कोणी तुझ्या सोबत नसेल तरी एकटा राहा, पण येशूंवर कॉम्प्रोमाइज आणि रद्दबदल करू नको. Now, alignment does not mean isolation. जुळवणं म्हणजे एकांतच आहे असं नसतं. It means right direction. योग्य दिशा Meeting पाहिजे. the right people, staying with the right people. योग्य लोकांना भेटलं पाहिजे, योग्य लोकांबरोबर राहिलं पाहिजे. Amen? Amen. Even in your workplace. कामावर सुद्धा, नोकरीत सुद्धा Don't make them your closest friends. त्यांना अगदी जवळचे मित्र करू नका जे एक नोकरी करतायत तुमच्या सोबत त्यांना. Because you are forced to work there together. कारण कसं आहे, तुम्हाला त्या ऑफिसमध्ये बळजबरीनं एकत्र काम करावं लागतंय. It's not that you friends got together, birds of the same feather, and you started working in one आणि place. ऑफिस मधले कलिग्स तू तर निवडलेले नाहीयेत ना, की तुमच्या सगळ्यांचे पंख सारखे म्हणून घरटी सुद्धा एक, असा No. तो प्रकार नाहीये. बळबळ तुम्हाला तिथे एकत्र काम करावं लागतं. मॅनेजमेंटनी तुम्हाला सगळ्यांना निवडलंय. The workplace is a place of competition. ऑफिस म्हणजे स्पर्धेची जागा आहे And बेटा, where there is competition, there is jealousy. आणि जिथे स्पर्धा असते तिथे ईर्ष्या आहे. So they will love you, तर ते तुझ्यावर प्रेम करतील, but they are planning to step over you, to climb over you, to reach the top. पण त्यांची प्लॅनिंग असते की तुझ्या डोक्यावरती चढून ते तुझ्या वर जाऊन प्रमोशन घेणार. Amen. असं असतं So ऑफिस. don't bring them home. ऑफिस मधले घरी नाही Sometimes आणायचे. we bring our office people home, but the church people out. आपण कधी कधी ऑफिसच्या लोकांना घरात एंट्री देतो आणि चर्चच्या लोकांना देत नाही. Church people are not jealous of हा, you. चर्चच्या लोकांना तुझी काही ईर्ष्या There नाही. is no competition there. चर्च मध्ये काही स्पर्धा नाहीये. In a workplace, there is competition. हा, ऑफिस मध्ये तुझ्या स्पर्धा आहे. Everybody wants to get his pound of flesh. सगळ्यांना आपापला हिस्सा हवा ऑफिस मध्ये. Amen. तर ऑफिसची माणसं घेण्यापेक्षा चर्चची लोक घरी आलेली I'm बरी. not saying don't be friendly with them. म्हणजे अगदीच त्यांच्याशी मैत्री करू नका असं मी म्हणत नाही. तुम्ही ऑफिस मध्ये कामाला आहात, मैत्री थोडीफार तर असणारच आहे. दॅट मच आय ऑल्सो अंडरस्टँड. Don't make them your relative. पण नात्यात नका आणू त्यांना. उतने तक ठीक आहे, उनसे रिलेशन नाही करना. Proverbs 10:22 says, नीतिसूत्र 10:22 "The म्हणतं, Lord makes rich and He adds no sorrow with it." देव एखाद्याला धनी करतो, त्याच्या मागे दुःखाची जोड तो लावत नाही. Amen. आमेन. नीतिसूत्र 10:22. Work with integrity. सरळतेनं सात्विकतेनं काम करा. See how Mary must have worked with others. मरिया कशी इतरांसोबत तिनं काम Bible केलं says असेल. she was standing next to Mary, the mother of Jesus. बायबल म्हणतं ही मरिया मगदालिया, येशूंची आई मरिया, तिच्या शेजारी उभी होती. She gained respect. एवढा आदर तिने प्राप्त करून घेतला. Jesus must have said, येशू म्हणाले असतील, "Mama, मम्मा, this Mary will be always there येशू around. म्हणाले असतील मरिया आपली आई तिला, की मम्मा ही जी मरिया आहे ना ती नेहमी तुझ्या अवतीभोवती राहणार. She's aligned to me." कारण की तिचं माझ्याशी जुळलंय, ती माझ्या नात्यात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. तर ती तुलाही सांभाळू शकते. Even in the workplace, नोकरीवर, ऑफिस मध्ये पण be aligned to God, and God will see that you are aligned with everyone. देवाशी नात्यात राहा, म्हणजे देव तुमचं नातं सगळ्यांशी नीट लावेल. Refuse every dishonest shortcuts. आणि अप्रामाणिकतेनं केलेले शॉर्टकट नको बरं का, प्रामाणिकता पाहिजे. When I was working in the company, मी जेव्हा कंपनीत कामाला होतो, I never went through shortcuts. मी कधी शॉर्टकट नाही घेतले. Never cheated the company. मी कधी कंपनीला फसवलं नाही. Never माझी took पोस्ट advantage. कधी मी गैरफायदा घेतला नाही. माझी पोस्ट होती अशी की Yes, मी my बरंच काही करू post was शकलो. such. माझी पोस्ट अशी होती की मी बरेच गोंधळ आणि उद्योग तिथे घालू शकत होतो, पण मी घातलेले नाहीयेत. Because that was a very lucrative position कारण that I ती held in the पोस्टच माझी company. तशी होती की जिथे बराच खेळ केला जाऊ शकत होता, पण ते खेळ मी खेळलेलो नाही. In fact, my manager wanted to replace me with his relative. आणि उलट पक्षी माझे मॅनेजर जे होते ना, त्यांच्या मनात असं आलं की त्यांचा जो कोणी नातेवाईक आहे त्याला माझ्या जागी घ्यावं. Because you get from other sources more than your कारण salary itself. तुमच्या नात्यातला कोणी माणूस तसल्या पोस्टवर आला तर मग पगार जेवढा मिळतो तो तर मिळतोच आहे, पण मग त्यांच्याकडनंही बरंच काही मिळतं. I stayed with integrity. मी सरळतेनं, सात्विकतेनं, प्रामाणिकतेनं नोकरी केली. And God sees it. देव बघतो. Because when you are aligned with God, कारण देवाशी जेव्हा आपण जुळवतो, you cannot be like the worldly people. जगिक माणसांसारखे आपण वागूच शकत नाही. You actually. serve with excellence. आपण अगदी उत्कृष्ट कामं देतो. You should pray before decisions. आणि निर्णय घेण्या अगोदर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. You have to represent Christ boldly. आणि ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व धाडसाने करायचं. Maybe at times quietly but boldly. आणि कधी कधी शांततेनं पण धाडसाने म्हणायचं की येस आय एम अ ख्रिश्चन. And when you are aligned, favor speaks on behalf of आणि असं you. जुळवून घेतलं, नातं बांधलं की त्याचा अनुग्रह तुझ्या वतीनं बोलतो. Doors will open without आणि manipulation. मग दारं उघडतात, काहीही गोंधळ न घालता, खोड्या न काढता. Peace guards your mind. शांती तुझ्या मनाचं रक्षण करते. Because you are aligned to God. कारण तुझं देवाशी जुळलंय.
And God sees that your reputation is आणि maintained. मग देव तुझी नाव लौकिकता तुझी प्रसिद्धी सांभाळतो You don't need to fight dirty games आणि मग तू घाणेरडे खेळ खेळायची गरज नाही because heaven is backing you. स्वर्गाचा तुला पाठिंबा आहे. वाय प्ले डर्टी गेम्स Amen. वाय प्ले डर्टी गेम्स तुला स्वर्गाचा पाठिंबा आहे. That's why James 4:18, म्हणून- James 4:8 says, याकोबाचं पत्र 4:8 मध्ये लिहिलंय draw near to God तू देवाच्या जवळ ये and he will draw near to म्हणजे you. देव तुझ्या जवळ येईल. Amen. तू ये ना I देवाच्या love this verse. मला हे वचन फार आवडतं. माझं प्रेम आहे या वचनावर. तू You देवाच्या draw जवळ ये. nigh to God तू ये ना देवाच्या जवळ and म्हणजे he will देव- draw nigh to you. म्हणजे देव तुझ्या जवळ येईल. नाही देवाने आधी माझ्याकडे यावे आलाच होता म्हणून तर तारण झालंय. आता तरी तू ये ना देवाच्या जवळ. Intimacy. जवळीकता. Mary stood there while others left. That is intimacy. मरिया मगदाल या सगळे सोडून गेले तरी सुद्धा तिथेच उभी होती. त्याच्यावरनच कळतं तिचं येशूंशी किती जवळचं नातं होतं. How alignment looks, Bishop? आणि ही जवळीकता हे नातं कसं दिसतं बिशप? Pray daily. रोज प्रार्थना करा म्हणजे असं नातं पैदा होतं. Some only believe in emergency prayer. पण काही लोकांचा विश्वासच फक्त काही इमर्जन्सी आली म्हणजे डोंगराला आग लागली की मग आम्ही प्रार्थना करतो Obedience. असं नाही. आज्ञापालन. Even when you feel uncomfortable. जरी तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय की कसं तरीच होतंय आज तरी सुद्धा आज्ञापालन पाहिजे. Choosing God over your convenience. आणि सगळ्या सोयीस्करपणाच्याही वर जाऊन देवाला निवडायचं मला सोयीस्कर वाटलं नाही तरी सुद्धा पहिला देव. Staying when others are drifting. बाकीचे लोक बघतायत बाकीचे लोक पडतायत मी राहणार आहे. आय एम हिअर टू स्टे. आय एम ऑलवेज इन नेव्हर आउट. Alignment does not make life easy, आणि जुळवून घेऊन देवाशी ना आयुष्य सोपं होत नाही but it makes life meaningful. पण आयुष्याला अर्थ येतो. Amen. देवाशी नातं बांधून रिमेंबर दिस देवाशी नातं बांधून आयुष्य सोपं नाही होत बेटा पण जगण्याला अर्थ जरूर येतो. Amen. आमेन. You have a Otherwise, meaningless meaningful life. life. एक अर्थपूर्ण जीवन होतं नाही तर मिनिंगलेस लाईफ काही काम काय हो. Because our relationship with God is like oxygen to कारण us. की देवाशी आपलं जे नातं आहे आपल्यासाठी तो ऑक्सिजन आहे. Amen. आमेन. Mary Magdalene followed Jesus with complete devotion. मरिया मगदाल या संपूर्ण भक्तीनं येशूंच्या मागे चालली. That was a vertical alignment. वरचं नातं. Amen. ऊपर का सही हुआ ना कि ये भी सही होता है. She was not walking alone. ती एकटी चालत नव्हती. Vertical alignment was always there. नेहमी तिचं वरचं नातं बरोबर होतं. But she also saw that there was this horizontal relationship पण also. तिने पाहिलं ना समांतर नाती सुद्धा आहेत जी जगात बांधायची आहेत. Because she stood with Mary. कारण ती मरिये शेजारी उभी राहिली येशूंच्या And आईमध्ये. following Jesus never isolates you. आणि येशूंच्या मागे चालून कोणी असा एकटा होत नाही रे. He connects you to others. येशूंच्या मागे चालून माणसं एकटी होतात नको असं नसतं ते. तो उलट संपर्क येशू दुसऱ्या लोकांशी आपले लावून देतो. Amen. आमेन. देवाची फॅमिली आपली फॅमिली बनते. माझ्या घरात किती लोक हे बघ एवढे लोक. Look at Jacob. याकोब बघा He met God alone in the wilderness. देवाला एकटा तो रानात भेटला. He dreamt स्वप्न and God पडलं. spoke to him. त्याला स्वप्न पडलं देव त्याच्याशी बोलला. And God promised him that he will be with him. देवाने त्याला वचन दिलं की मी तुझ्या सोबत राहीन. That was vertical alignment. वरचं नातं. Amen. आमेन. But God never intended Jacob to stay isolated. पण देवाने कधी असा विचार आणि हेतू ठेवला नव्हता की याकोब एकटाच राहावा. Alignment with God must be completed with alignment with others also. देवाशी नातं बांधलेलं इतरांशी नातं बांधून पूर्ण झालं पाहिजे. Because कारण when Jacob was told that his brother Esau was going to meet him, याकोबाला जेव्हा सांगण्यात आलं की त्याचा भाऊ एसाव त्याला भेटायला येतोय Jacob was ready to meet him. याकोब त्याला भेटायला तयार झाला. Say, why? का? Because he was aligned to God कारण now. देवाशी आता त्याचं नातं अगदी छान बांधलेलं होतं मग तो भावालाही भेटायला तयार झाला. Say, he was ready to humble himself. स्वतःला नम्र करायला तयार झाला की दे दुआ के नक्की करो माफी करो चलो मिलो. Because you are aligned to God. कारण देवाशी तुझं नातं इतकं चांगलं बांधलेलं. When you fight in the home, it is only because you are not aligned to God. घरात भांडणं जर होत असतील तर त्याच्या मागचं कारणच आहे की कुणाचं तरी देवाशी नातं नीट नाहीये म्हणून घरात भांडण आहे. Genesis 33:3 says, उत्पत्ती 33:3 Jacob bowed down to the ground 7 times as he came near his brother. याकोबाने 7 वेळा जमिनीसमोर नमन करून मग तो त्याच्या भावाजवळ आला. That was not fear. त्याला काही भीती म्हणत नाही That ना. was humility. त्याला नम्रता म्हणतात की नाही. That was alignment. त्याला म्हणतात जुळवून घेणं. उत्पत्ती 33:3 And then Esau said आणि मग एसाव म्हणाला in verse 12, 12व्या वचनात let us continue our journey and I will go ahead of you. आपण आपल्या वाटेस लागू आपण जाऊ मी तुझ्या पुढे जाईन. So Esau was riding म्हणजे एसाव पुढे होता चालवत होता
riding on the horse घोड्यावर or donkey. घोडा किंवा गाढव जे असेल ते Jacob was walking. याकोब चालत होता. Esau had speed. एसावाचा स्पीड होता, गती होती, He had strength. ताकद होती. He had confidence. एसावाकडे विश्वास, ताकद, गाढव, घोडा हे सगळं होतं. But Jacob had responsibility. पण याकोबावर जबाबदारी होती. Say. And listen to Jacob's wisdom. आणि याकोबाचं ज्ञान ऐका. When a person is aligned to God, see his wisdom talk. एखादा माणूस जेव्हा देवाच्या नात्यात असा असतो, त्याच्या मुखातले ज्ञानी शब्द ऐका. 13 and 14th verse. 13 आणि 14 वचन, तोच अध्याय उत्पत्ती 33, 13 आणि 14 काढा, वाचा. My Lord knows that the children are weak and the young animals must be cared for gently. If they are driven hard, even for one day, they will die. So please go ahead and I will move slowly at the pace of the children and the animals. तेव्हा याकोब त्याला म्हणाला, माझ्या धन्याला ठाऊक आहे की मुले कोमल आहेत आणि माझ्या जवळच्या शेळ्या, मेंढ्या, गायी दुभत्या आहेत आणि त्यांना दिवसभर हाकीत नेले तर सर्व कळप मरतील. मी तुला विनंती करतो, माझ्या धन्याने आपल्या दासा पुढे जावे आणि माझ्या पुढे जी गुरेढोरे आहेत त्यांच्याने जसे चालवेल तसे आणि मुलांच्याने जसे चालवेल तसे मी सेईरास माझ्या धन्याकडे पोचेपर्यंत हळूहळू चालवित नाही. See, this is one of the clearest You go picture ahead. of alignment. म्हणजे हे जुळवून घ्यायचं अगदी क्लिअर चित्र आहे. See, Esau said, let's both of us walk together. एसाव त्याला काय म्हणाला? एसाव याकोबाला म्हणाला, लेट्स गो टुगेदर, चल आपण दोघं एकत्र जाऊ. He was saying, walk at my speed. तो म्हणत होता याकोबाला, एसाव याकोबाला म्हणजे असं म्हणत होता की माझ्या स्पीडनी तू पण चाल. But Jacob said, that's not possible. याकोब म्हटला, नॉट पॉसिबल, शक्य नाही. See, that was not alignment. कारण ते जुळणं बरोबर नाही. That is pressure. तो दबाव आहे, ते प्रेशर आहे. Because Jacob has to hurry up with all his कारण caravan. याकोबा सोबत त्याचा संपूर्ण तांडा आणि कारवा होता. तो कसा काय एसावाच्या स्पीडनी जाऊ शकेल? But see, he who is not aligned with God cannot be aligned with anybody. पण मग ज्याचं देवाशी नातं नसतं ना, तो कोणाशीच नातं जोडून घेऊ शकत नाही. उसका प्रभु से ही जम रहा नहीं, उसका दूसरों से क्या जमेगा? Are you getting me? सोप्या भाषेत, Power without alignment always creates pressure. नातं न बांधल्याशिवाय मिळालेलं सामर्थ्य प्रेशर तयार करतं. Jacob here understood a spiritual law. पण इथे याकोबाला आध्यात्मिक नियम कळला. He did not refuse relationship. त्याने नातं नाकारलं नाही की मला भाऊ नको असं म्हणाला नाही तो. He refused wrong pace. त्यानं चुकीचा जो स्पीड होता तो नाकारला की माझ्याच्यानं एवढं पटपट चालून होणार नाही, माझ्या मागे बरंच काही आहे, तू पुढे जा, मी मागून तुझ्या मागे येतच आहे. I'll catch up. See, that means alignment does not moving fast. याचा अर्थ नातं बांधणं म्हणजे पटपट पुढे जाणं नाही, It is moving wisely. तर सुज्ञतेनं पुढे It जाणं, is moving with a right heart. योग्य हृदयाने पुढे जाणं. Because a person who is aligned with God does not think of himself. कारण ज्या माणसाचं देवाशी नातं लागलंय तो कधीच स्वतःचा विचार Are you करत getting नाही. me what I'm saying? Come what may, तो स्वतःचा विचार करतच नाही. If I am aligned with तर God, माझं आज देवाशी नातं आहे. I will not think about only myself. मी फक्त स्वतःविषयी व्हॉट अबाउट मी, व्हॉट अबाउट मी, व्हॉट अबाउट मी, I will think about my wife and my child. मी माझ्या बायकोचा आणि मुलीचा विचार करणारच. कळतंय का? इट्स नॉट व्हॉट अबाउट मी, इट्स ऑल अबाउट अदर्स. He was thinking about the children, the servants, the animals, the future. त्याने मुलांचा, जनावरांचा आणि भविष्याचा विचार केला आणि एसावला तो म्हणाला की बेटा तू पुढे जा, मी मागून येतो. Not only his family, but even the other families who are accompanying him. आणि फक्त त्याचा स्वतःचा परिवार नाही, बाकीचे जे परिवार त्याच्या मागे आले होते त्यांच्यासाठी पण. See, if I'm aligned to Jesus, आज जर येशूंच्या नात्यात मी आहे, I'm aligned to you. मी तुमच्याही नात्यात आहे, That's why you love me. म्हणून तुमचं माझ्यावर प्रेम That's why बसलंय, you are here. म्हणून तुम्ही इथे आहे ना, तुमचं माझ्यावर प्रेम बसलंय ना, म्हणून तुम्ही आलाय ना. नाहीतर रविवारी सकाळी एवढी गर्दी कुठे जमा होते? And that's why John said, if you say you love God but hate your brother or sister, you are lying. म्हणून योहान म्हणाला, तू असं म्हणतो तुझं देवावर प्रेम आहे, पण बंधुजनांचा तू मनापासून द्वेष करतो, तू खोटं बोलतोय आउटराईट. Some are aligned with God, not aligned with people. काहींचं लोकांशी जुळलेलं आहे, काहींचं देवाशी जुळलेलं आहे, लोकांशी नाही. ते कसं? And that is misalignment. ते नीट जुळलेलंच नाहीये खरं म्हटलं तर. कारण देवाशी जर तुझं एवढं जुळलंय तर लोकांशी काय रे तुझं सारखं खटकतं? Because misalignment will show up without fruit. कारण चुकीचं जुळवणं सफळ होणार नाही. A person who is not aligned with others surely is not aligned with God. जो माणूस दुसऱ्यांच्या नात्यात नाही, समजून घ्यायचं त्याचं देवाशीच नातं नाहीये. Some pastors have said, काही पास्टर्स बोलले, Bishop, my church is not growing. बिशप माझं चर्च नाही वाढत, Things are not flourishing. गोष्टी काही सफळ होईनात, My people don't give. माझे लोक देत नाहीत, They don't tithe. माझे लोक दशांश देत नाहीत.
And so when I listen to them closely, अशा पास्टरांचं जेव्हा मी जवळून ऐकतो I can see their problem. मला त्यांची समस्या दिसते. They say, I pray every day. ते तर म्हणतात की रोज ते प्रार्थना I करतात, fast every day. I रोज- worship every day. रोज उपवास करतात, रोज आराधना करतात म्हणतात. We pray together as husband and wife. नवरा बायको आम्ही रोज एकत्र सुद्धा प्रार्थना करतो म्हणतात. And I believe them. आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. They are aligned vertically, त्यांचं असं नातं जुळलेलं आहे, but they are not aligned horizontally. वर नातं जुळलंय पण त्यांचं समांतर नातं जुळलेलं नाही. They love God deeply. त्यांचं देवावर खूप प्रेम आहे, See? त्यांना देव फार आवडतो, पण लोक का आवडेना? See, but they have not learned how to love others. इतरांवरती प्रेम करायचं कसं ते अजून त्यांनी शिकून नाही घेतलेलं, ते शिकावं लागेल. Sometimes they live only for their family, but not for others. आणि कधी कधी हे लोक फक्त आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी जगतात, दुसऱ्यांसाठी जगत नाहीत. ते बरोबर नाही. वी आर मिनिस्टर्स ऑफ गॉड, कम ऑन. And then they say, why the members are not coming? आणि मग ते म्हणतात नाही, मेंबर लोक मेरे चर्च में आते ही नाही. कैसे आएंगे? You love them? त्यांच्यावर प्रेम कर, माया लाव. आम्ही And they will दोघांनी काय come. केलंय? आज कसं काय हे 37-38 वर्ष हे सगळं आम्ही आमचाही तांडा घेऊन निघालोय. माया आहे तेवढी बेटा. Vertical devotion without horizontal love वरचं नातं जर समांतर प्रेमात नसेल will always limit fruitfulness. त्यातनं सफलता कमीच येणार आहे. कारण तू वर जुळवलं म्हणतो पण दिसणाऱ्या भाव बहिणींवरती तुझं शून्य प्रेम आहे. So there are three kinds of people. 3 पद्धतीची माणसं Those असतात. aligned with God, एक जी देवाशी जुळवून घेतात, but not aligned with people. एक देवाशी नातं मानतात पण लोकांशी नाही. Those aligned with neither God nor people. अजून एक अशी असतात ज्यांचं देवाशी नातं नाही, लोकांशी नाही. And those aligned with God and aligned with people. आणि अशी पण असतात ज्यांचं देवाशी नातं आहे आणि लोकांशी पण आहे. So you see which category you belong to. 3 वर्ग आहेत. कुठल्या वर्गात बसून राहायचंय बघा आता. Because only the third group flourishes long term. तिसरा वर्गच फार समृद्धीला लागतो एवढं मी सांगेन. See? देवाशी आणि इतरांशी पण नाते. Alignment is not just kneeling down or prayer. आणि जुळवून घेणं म्हणजे फक्त गुडघे टेकून प्रार्थना केली आणि झालं असं नाही. Alignment is also posture before the people. लोकांसमोर आपण कसे आहोत त्यालाही महत्व आहे. लोकांसमोर आपण कसे असतो? मंचावरचं जीवन वेगळं आहे बेटा. इधर से नीचे उतरो फिर देखो हम क्या करते हैं. But the most important is aligned to God. पण देवाशी नातं पहिल्या नंबरला पाहिजे. Because some people say they are aligned to God, but still they are not aligned to people. That itself shows that they are not soundly aligned with God. काही लोक म्हणतात त्यांचं देवाशी नातं आहे पण त्यांचं लोकांशी जमतच नाही. तर याचा अर्थ हवं तसं नातं त्यांनी देवाशी बांधलेलं नाहीये, म्हणून त्यांचं कुणाशी जमत नाही. I pray that you are aligned to मी God. प्रार्थना करतो तुम्ही देवाशी नाते बांधावे, Amen. जुळवून घ्यावे. Thank you, Jesus. Let the love of God that is poured into your heart be poured into the people. जे देवाचं प्रेम तुझ्या हृदयात ओतलेलं आहे ते लोकांमध्ये ओतलं जाऊ दे. Yes. Show love to the people. लोकांवर प्रेम करा, लोकांना प्रेम दाखवा. Say- काय हरकत आहे? Amen. आमेन. And stay aligned with God every day. आणि रोज देवाशी जुळवून राहा. देव म्हणतो तसं करा. Amen. त्याला म्हणतात देवाशी जुळवणं. Because when you stay aligned with God, you fight less, कारण देवाशी असं नातं बांधून आपण जुळवून घेतलं ना की आपण कमी भांडतो, you doubt less, शंका कमी घेतो, you cheat less. Oh no, you don't cheat at all. फसवतो कमी नाही, फसवतच नाही. फसवतो कमी म्हणजे काय? परवानगी आहे का आपल्याला फसवायची? फसवतच Some people नाही. have 10 Bibles in the home, but not one opened. काही लोकांच्या घरात 10 बायबल आहेत, एकही उघडलेलं नाही. Yes. एकही उघडलेलं They नाही. will tell you in each room we have a Bible. ते म्हणतील तुम्हाला माझ्या घरच्या प्रत्येक खोलीत बायबल आहे. It's as good as having a fan in each room. प्रत्येक खोलीत पंखा असल्यासारखं प्रत्येक खोलीत बायबल आहे. ते हृदयात कधी जायचं? खोल, पड, थोडा ले. Read the Bible every day. बायबल रोज वाचा, ऑप्शन नहीं है. Meet the Lord Jesus every प्रभु day. यीशुना रोज भेटा, उसमें भी ऑप्शन नहीं है.
come to church every week. चर्चला दर आठवड्याला या, उसमें भी ऑप्शन See, I could have said come to church every day मी म्हणू शकलो असतो चर्चला रोज या, because I'm ready to come every day. मी Are तर you? चर्चला रोज यायला तयार आहे. तुम्ही आहे का? Every day. मी तर चर्चला रोज यायला तयार आहे. तुम्ही तयार सब- Every day I will give you a new message. हाँ, रोज नवीन मैसेज दिन. कुछ लोगों को ऑलरेडी टेंशन है, अभी रोज आने का नहीं बोला रहा. 3 दिन तो ठीक से. Twice a day I can come and give, morning and आणि evening. मी रोज येऊन दिवसातनं 2दा मेसेज सांगेन. तू ऐकशील? है तेरी तयारी? Praise God. Okay, that time also will come. ती वेळ पण येईल कदाचित. So all those who said yes, जे सगळे हो म्हटले, we have your photos now. फोटो निकाल, घुमाओ वो कैमरा, सबको दिखा दे. Praise God. No, it's true. I know असं नाही, you will मला come माहितीये तुम्ही याल. because you love God. तुमचं देवावर प्रेम आहे ना, तुम्ही याल That's why you are coming. म्हणून तुम्ही येता. Amen. आमेन. ग्लोरी Yes, जोसेफ, ग्लोरी. Amen. हालेलुया. That's why every morning I love to be aligned with God. म्हणून रोज सकाळी ना मला देवाशी नातं बांधायला, देवाशी जुळवायला फार And so आवडतं. that boldness is coming because of my alignment with Him. ते देवाशी माझं जे नातं बांधलेलं ना, त्यातनं माझ्या ते सगळं धाडस So येतं. that joy you see, that peace you see, तो आनंद, ती शांती जी तुम्ही माझ्यात पाहता, it is all flowing through the wine. सगळी त्या द्राक्ष वेलातनं आलेली आहे. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. So make it a point to meet Him. तर रोज देवाला भेटायचं ठरवाच, Things will change. गोष्टी बदलतील. If things don't change on the earth, गोष्टी जर पृथ्वीवर नाही बदलल्या, do you expect it to change in the heavens? मग काय तुम्ही स्वर्गामध्ये सगळा बदल पाहायची अपेक्षा All ठेवता? this has to happen here. स्वर्गात सगळं परफेक्टच आहे, तिथं काही बदलायचीच गरज नाही. सगळे बदल इथे हवेत, इथे. All the arrangements made by God for us is here. देवाने जी सगळी अरेंजमेंट आपल्यासाठी केली, ती इथल्यासाठी केलेली आहे. I mean, who wants money in heaven? बाकी स्वर्गात कोणाला पैसा Who हवाय? wants peace in heaven? स्वर्गात कोणाला Who शांतीची wants गरज joy in पडणार? heaven? स्वर्गात कोणाला आनंदाची It's गरज all पडणार? there. ते सगळं ऑलरेडी स्वर्गात सगळं परफेक्ट आहे. मामला गडबड पृथ्वीवर आहे. And here He's ready to give us all. आणि देव आपल्याला सगळं द्यायला तयार आहे. Healing, blessing, आरोग्य, deliverance, आशीर्वाद, peace, सुटका, joy, शांती, happiness. आनंद, खुशी, Your job, your promotion. नोकरी, बढती, सगळं. He just says, be aligned to me. देव फक्त एवढंच म्हणतो, माझ्याशी नातं बांध, Serve Him त्याची सेवा कर. in every possible way you शक्य can. रीतीनं, प्रत्येक शक्य रीतीनं त्याची सेवा कर, त्याचं काम कर, त्याच्या नात्यात ये. And see how He stands with you. आणि मग देव तुला कशी साथ देतो तूच In- बघ. In every trouble He stands with you. प्रत्येक त्रासात देव तुझ्या बाजूने उभा राहील. He does not leave you. He does सोडणार not नाही तुला, forsake you. कधीही टाकणार नाही तुला. अनुभव He घेतलेत strengthens आम्ही. you. तुला ताकद देईल. Just the other day I read in the newspaper. आता मी वर्तमानपत्रात वाचलं, I think so in Bihar it happened. बिहार मध्ये झालं बहुतेक. This young man, तरुण मुलगा he used to sell clothes on the road. कपडे विकायचा रस्त्यावर बसून. For some 15-20 years he sold. 15-20 वर्ष त्याने असं केलं. Somehow he managed to survive. कसं बसं करून जगत होता. He fed his wife and children. बायको मुलांना खाऊ घालत होता. He started making little money. थोडे पैसे तो बनवू लागला. And he said, now I'll buy a bicycle. आणि म्हणाला, आता मी एक सायकल See विकत our घेतो. status, man, in the land बघा. of India. इंडिया, भारतामध्ये लोकांची अवस्था बघा कशी आहे. He said, I will buy a bicycle. म्हटलं आता मी एक सायकल घेतो. On that cycle, I will keep all that clothes and I will सायकल वरती sell it. हे कपडे सगळे लादून मी विकीन. He said, I got promotion. पण तो मला बढती मिळाली. And what did he do? त्याने काय केलं? He bought the bicycle on installment. हप्त्यावर सायकल घेतली. हप्त्यावर. There are people of this sort also. अशा पद्धतीची माणसंही आपल्या देशात आहेत. That for a bicycle he had to buy it on installment. सायकल त्याला हप्त्यावर घ्यायला लागली बेटा. सायकल. Here we buy motorcycles, cars on installment. इथे आपण मोटरसायकल, कार असं सगळं हप्त्यावर घेतो ना. त्यांनी सायकल हप्त्यावर घेतली. And his family was so happy. त्याची फॅमिली एवढी खुश झाली. Every morning he used to take out that cycle रोज सकाळी सायकल बाहेर काढायचा. and he used to go to work on it. कामाला जायचा, ते त्याचं काम. One day he was selling it. एके दिवशी विकत होता कपडे. The villagers came. गावकरी आले. They thought he was the thief that Tala- entered the village गावकऱ्यांना वाटलं हा गावात शिरलेला चोर आहे. without inquiring. चौकशी न करता. There is no law and order. कारण इथे काही नियम वगैरे नाहीच आहेत ना. They beat him up असं त्याला mercilessly. बेदम मारलं निर्दयीपणे.
He was admitted in the hospital, he died. त्याला हॉस्पिटलमध्ये टाकला, तो मेला. What kind of a life? काय this जीवन is आहे, here? काय दशा आहे, काय आहे, व्हॉट इज दिस? And in the midst of this mess, आणि या बरबादीत God is ready to exalt you. देव तुला उंच करायला तयार आहे. We will be fools if we don't come to Jesus. He says, be aligned to me. तो म्हणतो माझ्याशी जुळवून घे, I will bless you. नातं मान, मी तुला I'll keep you आशीर्वाद away from these wicked देईन. people. सगळ्या दुष्ट लोकांपासून तुला लांब ठेवीन मी. You will survive in the midst of this mess. या सगळ्या गोंधळात तू टिकशील, तू जगशील. Today we need Jesus more than ever before. आज तर अगोदर कधी येशू लागले नव्हते, एवढे जास्त येशू आपल्याला लागणार आहेत अलीकडच्या काळात. Because I have seen the mess in my life. माझ्या जीवनात मी बर्बादी पाहिली आहे. I don't want to go back to मला that त्या life. बर्बादीत परत नाही जायचं. मैंने वो सब देखा है, मुझे नहीं जाना वापस I have उधर. seen the worst of times. वाईटातला वाईट काळ मी बघितलेला आहे. No food, no clothes, no खायला अन्न shoes. नाही, घालायला कपडे नाही, पायाला वाणा नाही, शिकायला पैसा नाही, Nothing. राहायला घर नाही, Staying in somebody else's house. कुणाच्या तरी घरात राहणं. I have seen it all. मी सगळं पाहिलंय बेटा. Most of you may not have even seen such a life. तुमच्यातल्या अनेक लोकांनी अशा Horrible पद्धतीचं life. जीवन पाहिलं नसेल. हॉरिबल इज नॉट द वर्ड. And so today, म्हणून आज I'm so happy to get connected to मी Jesus. फार आनंदी आहे. मी सुखी, मी येशूचा आहे. येशूंशी माझं नातं आहे. Thank God देवाचे आभार मान. you are not in that class. असल्या वर्गात तर तू पडत नाहीस. But don't even enter there. तसल्या वर्गात जाऊ पण नको. But the devil can take you there. पण सैतान तुला तिथं नेऊ शकतो. Provided you have Jesus with you. येशू तुझ्या सोबत पाहिजेत. Amen. Amen. So stay connected to him. येशूंच्या संपर्कात राहा. Even the youth, I'm telling you. मी जवान मुला मुलींना पण सांगतोय. I'm in my last lap. मी तर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या I've टप्प्यात seen it all. मी सगळं पाहिलं. But I सगळं. want to tell the youth, पण मला जवान मुला मुलींना सांगायचंय, remember your creator in the days of जवानीत तुझ्या निर्माणकर्त्याला स्मर. आम्ही जवानी ओवाळून टाकली आमच्या येशूला. अँड नो रिग्रेट्स. ही हॅज ब्लेस्ड अस ट्रिमेंडसली. the race does not belong to the swift. चपळ लोकांची शर्यत आहे अशा भ्रमात नको राहू. You need to be aligned to Jesus. येशूंशी तुला जुळवून घ्यावंच लागेल. He will make your life. येशू तुझं जीवन घडवतील. He himself said, येशू स्वतः बोलले, I have come to give you life. मी तुला जीवन Life in abundance. आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Let us worship him. मग त्याची आराधना करूया. हालेलुया. आमेन. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना Yes. हटूं। हालेलुया. सब मिलके गाओ बेटा. और पीछे ना हटूं। मैं केवल तुझसे प्रेम करूं. गाओ, दिल से गाओ. हालेलुया. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं। तेरे ही मार्गों पर चलो, तेरे ही महिमा में गाओ, तेरे ही सामने झुको और पीछे ना हटूं। Yes. और पीछे ना हटूं। God, hallelujah. Lift up your hands and sing hallelujah. Hallelujah. Every hand up. Every hand up, mom. Every hand up and sing hallelujah. Hallelujah. दिल से गाओ बेटा, दिल से गाओ. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. Jesus. Glory to you, Jesus. Hallelujah. 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 Hallelujah.
हो प्रभु My Savior, my Redeemer, my Messiah, my Lord, my God. Hallelujah. Hallelujah. Yes. Hallelujah. Hallelujah. Rikhala mandere re shatala ra ra baba. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Lord, your people are getting connected to you. प्रभू तुझे लोक तुझ्याशी नातं बांधताय Your people are getting connected to तुझे you. लोक तुझ्याशी संपर्क साधतायत There is terror in hell. बाबा खरा The वाशा devil is terrified. सैतान आता घाबरलाय The devil is terrified. सैतान आता घाबरलाय Hell has taken notice of it. नरकाने पाहिलेलं आहे स्वर्ग सुद्धा बघत आहे Hell has taken notice. स्वर्गाने पाहिलंय नरकाने पाहिलंय आमेन हालेलुया we worship you we adore you we love you we bow down before you Come on, get we are connected to him. sold out to you Get Jesus connected to him now. सगळ्यांनी येशूशी संपर्क साधा come on everybody come on everybody Get into the come flow. on Get into the everybody flow. get into it Get into the get flow. into it In the name of get Jesus. into it get into In the it name of Jesus. in the name of In the name of Jesus. In the name of Jesus. Your connection is restored now. In the name of Jesus. Yes, your connection is restored. In the name of Jesus. I will die without you. If you leave me, I will die. If you leave me, I Thank you, will Jesus. die. Thank you, Jesus. I Thank you, love Jesus. you, my Thank you, Lord. Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. I love you, Something Jesus. is happening now. Come, who wants? See, you're getting connected to Jesus now. संपर्क साधतोय तुमचा There is a येशूच्या. flow now of the Spirit. कारण आत्मा मारतोय You have entered the spiritual realm now. आध्यात्मिक स्तरात तुम्ही पाऊल A टाका connection is taking place. एक नातं मानलं जातं You are getting connected with Jesus. येशूशी तुमचा संपर्क When लागतो you get connected with Jesus, येशूशी जेव्हा संपर्क लागतो then ना healing has to flow. आरोग्य व्हायला असावं Answer has to come. उत्तर आलेच पाहिजे Release has to take place. सुटका मिळालीच पाहिजे In the name of Jesus. येशूच्या And नावात He will show it to you येशू today. तुम्हाला आज दाखवतील What connection does to you. संपर्क साधल्याने काय होतो What alignment does to you. नातं बांधल्याने काय होतं Your life will run smoothly. तुझं जीवन अगदी व्यवस्थित चालेल Your life will not leave the direction. जीवन दिशाहीन होणार नाही No energy is involved. कुठलीही शक्ती त्यात नसणार आहे Not much activity is involved. काही कृत्य करायला लागणार नाही Alignment does the work for you. तर जुळवून घेतलं म्हणून काम होईल Alignment does the work for you. नातं बांधलं म्हणून काम होईल God does it for you. देव तुझ्यासाठी करेल In the name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात You devil. सैताना Now you leave them in Jesus' सोड या name. लोकांना आता येशूच्या नावात Now you leave them in Jesus' आता name. सोड त्यांना येशूच्या नावात Because they are aligned to Jesus. कारण त्यांचं येशूशी नातं They are लागतं aligned to God. ते देवाशी जुळवून घेत आहेत They have joined themselves to the wine. त्यांनी त्या द्राक्ष वेलाला स्वतःला बांधून And घेतलं. that wine is receiving the benefit from the branch is receiving the benefit from the wine. त्या द्राक्ष वेलाकडून फांदीला सगळा फायदा मिळत आहे In the name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या The नावात devil has to flee. सैतान गेलाच पाहिजे This morning, आज या सकाळी the devil has to flee. सैतान गेलाच पाहिजे The situation has to change. परिस्थिती बदलायलाच पाहिजे God's name has to be glorified देवाच्या today. नावाला गौरव आज मिळायला Alignment will bring changes in your life, देवाशी नातं बांधून तुझ्या जीवनात बदल येईल changes in your relationship, तुमच्या नात्यात बदल येईल changes in every part of your life. In the name of आयुष्याच्या Jesus. प्रत्येक भागात बदल In the येईल name of Jesus. रबा खराब In the name of Jesus. रबा Leave. खराब Alignment is going to break every shackle, ते नातं मानलं तर प्रत्येक बंधन तुटेल every chain. प्रत्येक साखळी तुटेल That husband who has left you will come back जो in नवरा Jesus' तुला name. सोडून गेलाय तो येशूच्या नावात परत येईल You be aligned to तू God. देवाशी नातं बांध That wife who has left you will come back. जी बायको तुला सोडून गेली ती परत येईल When you are aligned to God, देवाशी जेव्हा तुझं नातं बांधलं जाईल that property will become yours. ती संपत्ती ती मालमत्ता तुझी होईल If you are aligned to जर God, देवाशी तुझं नातं बांधलं असेल
That door which is closed will open up if you are aligned to जे God. दार बंद आहे ते उघडेल जर देवाशी तुझं In नातं the असेल. name of Jesus, येशूच्या नावात every devil, सैतान every evil power, दुरात्मे I command you, मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावात leave them, सोड या लोकांना. get out, leave their lives, leave you leave devil their in Jesus situations, name. in Jesus' सोड name, त्याच्या सगळ्या in परिस्थितीला Jesus' येशूच्या name, नावामध्ये. in Jesus' name, येशूच्या in नावात. Jesus' name. येशूच्या You devil, नावात. she's aligned to God. Be free. In Jesus' name. Amen, amen, amen. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Alignment is breaking every chain and shackle. जुळवून घेतल्यामुळे प्रत्येक बंधन आणि साखळी तुटत आहे. Say, Jesus, म्हणा येशू, I'm aligned to you. मी आज तुझ्याशी जुळवलं. Jesus, येशू, I'm aligned to you. आज मी तुझ्याशी नातं बांधलं. In the name of Jesus. येशूच्या नावात That realization has to come तो प्रकाश डोक्यात पडला that पाहिजे I am aligned to God. की मी आज देवाच्या नात्यात आले. I am in relationship with मी God. आज देवाशी जुळवलेलं आहे. There is a covenant relationship with मी God, करारी नात्यात आले. and things will change. गोष्टी बदलतील. What happened? Touch your life. Touch your life. In Jesus' name. Fulfill our heart's desires for God. In the name of Jesus. 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 येशूच्या नावात The chains are breaking. I can see it in the spirit. साखळ्या तुटतायत, मला आत्म्यात दिसतंय. Shackles are breaking in the name of Jesus. बंधनं तुटतायत येशूच्या नावात. Not because of me, but because you are aligned to God. माझ्यामुळे नाही, तुम्ही देवाशी नातं बांधल्यामुळे, Because you are aligned to Jesus. तुम्ही येशूशी नातं बांधल्यामुळे Things will change. गोष्टी बदलतील. Situation will change. परिस्थिती बदलेल. Season will change. ऋतू बदलतील. People will change. लोक बदलतील. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen. आमेन. Amen. आमेन. Father, I pray बाप्पा, मी प्रार्थना करतो for all the people here. सर्व लोकांसाठी इथे This morning, आज सकाळी we have specially aligned ourselves to you. आम्ही खास करून तुझ्याशी नातं बांधलंय. Our heart is touching your heart. आमचं हृदय तुझ्या हृदयाला स्पर्श Our करतंय. eyes are focused on you. आमचे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. You said, make your म्हणाला, eyes focus on Jesus, तुझे डोळे येशूंवर केंद्रित कर. the author and finisher of your faith. तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत. Our eyes are focused on you, आमचे Lord. डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. Are you seeing Jesus? येशूंना पाहताय ना Are तुम्ही? you seeing Jesus? येशूंना पाहताय ना Are तुम्ही? you seeing Jesus? येशू दिसतायत तुम्हाला? Are you seeing Jesus? येशू दिसतायत तुम्हाला? Are you seeing Jesus? येशू दिसतायत का तुम्हाला? Then things are changing. मग गोष्टी बदलतायत. Then things are मग changing. गोष्टी बदलतायत. Things are changing गोष्टी now. बदलतायत आता. Things are changing गोष्टी now. बदलतायत आता. Things are changing now. बाबा शंत महांदुरू. Things are changing now गोष्टी in Jesus' बदलतायत आता name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद And the येशू. Lord says, आणि प्रभू म्हणतो, you are waiting for 2026. तू 2026 सालाची वाट बघतो. I will do a miracle in 2025. मी 2025 मध्ये चमत्कार करीन. Yes. तू पुढच्या वर्षीची वाट पाहतो, मी या वर्षी चमत्कार The करीन. Lord is saying, प्रभू म्हणतो, you are waiting for 2026 to bring a change. तू 2026 ची वाट पाहतो बदल यायला. I am bringing a change in मी 2025. 2025 मध्येच बदल आणत आहे. But Lord, there are only few days. पण प्रभू दिवस कमी राहिले. The Lord says, प्रभू म्हणतो, for me time doesn't matter. मला वेळ काही महत्व ठेवत नाही. I can speeden it up for you. मी तुझ्यासाठी पटकन करीन. If you are aligned to me, I will speeden up the work. जर तू माझ्याशी जुळवून घेतलं तर मी काम तुझं पटकन करीन. In Jesus' name. येशूच्या नावात. That woman with the issue of blood, ती रक्तस्रावी स्त्री 12 years she waited. 12 वर्ष तिने वाट पाहिली. The moment she got aligned with Jesus, ज्या क्षणाला तिचं येशूशी जुळलं, she touched Jesus by faith. विश्वासाने तिने येशूंना स्पर्श केला. The flow of a miracle entered her body. चमत्काराचा प्रवाह तिच्या शरीरात सुरू In a झाला. moment things were changed. क्षणार्धात गोष्टी बदलल्या. In a moment things will change. क्षणार्धात गोष्टी तुझ्यासाठी पण बदलतील. Say thank you, Jesus. म्हण धन्यवाद येशू. Be free in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा Everywhere धन्यवाद. say thank you, Jesus. सगळ्यांनी सगळीकडे म्हणा धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद. Amen. 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 Somebody's home is being restored now. कोणाचं तरी घर आज पुनर्वसित In झालं. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Things are changing. गोष्टी बदलतायत. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. and देव Please be तुम्हाला seated. सर्वांना आशीर्वादित करो. प्लीज सर्वांनी आपापल्या जागी जाऊन खाली बसून घ्या.